भरलेले आहेत, कारण काल आपले जवळपास 53 लोक होते. 53 मधले 3 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गेले तरी 50 लोक होते. म्हणजे निम्मे लोकांनीच तुम्ही फीडबॅक फॉर्म भरलेले आहे. तुम्हाला पुन्हा आणखीन एक विनंती करण्यात येते की फीडबॅक फॉर्म भरा. फीडबॅक फॉर्म आवश्यक याच्यासाठी आहे की कुठला पिरियड तुम्हाला आवश्यक होता, कुठला नव्हता, किंवा पुढील आम्हाला जर अरेंज करायचं असलं तर कुठले लेक्चर्स ठेवायचे, कोणते नाही ठेवायचे, या बाबतीत तुमचा फीडबॅक आम्हाला आवश्यक आहे. कोणाची भाषा समजते नाही समजत, काय असेल ते, ह्यासाठी फीडबॅक आवश्यक आहे. आणि फीडबॅक न देणं म्हणजे थोडस हे होईल, परत विचारणा होईल. त्याच्यामुळे तुम्ही फीडबॅक फॉर्म आवर्जून सर्वजण भरा. कालचे 4ही अपलोड केलेले आहेत, आजचेही 2 अपलोड केलेले आहेत. फक्त विषयास अनुषंगून बरोबर त्याच्यातलं पूर्ण वाचा आधी आणि नंतर भरा, कारण थोडस काल आपण चेंज केले ना पिरियड. कालचा दुपारचा 12चा आज दुपारला घेतला ना आजचा काल घेतला, त्याच्यामुळं हा जो चेंजेस झालेला आहे या चेंजेस नुसार तुम्ही बरोबर अवलोकन करून भरा. पण आज उशिरापर्यंत का होईना, रात्री 7-8 पर्यंत तुम्ही सगळे फीडबॅक फॉर्म भरून सबमिट करा. कोणी विना फीडबॅक फॉर्मचं राहू नका. काही अडचण असल्यास मला विचारा, किंवा ढगे सर आहेत त्यांना विचारा, किंवा आकेवार सर आहेत त्यांना विचारा. काही तुम्हाला तांत्रिक अडचण असली तर आम्ही सर्व तिन्ही ठिकाणी तुम्हाला या मार्गदर्शन त्याच्यावर मिळेल. आवाज येतो का ऐकायला सर्वांना? हो सर, येत आहे सर. चांगला आवाज येत आहे सर. हा, व्याख्याते आपले रुजू झालेले आहेत. मी ढगे सरांना विनंती करतो की खांडवे सरांना होस्ट म्हणून आपण लॉग इन करा. मी सरांचा एक अल्पसा आपल्याला परिचय करून देतो. आजचा विषय आहे जीवन कौशल्य विकास, आणि व्याख्याते आहेत प्राध्यापक श्री प्रवीण खांडवे सर. सरांचं शैक्षणिक पात्रता जर म्हटली तर फार उच्च शिक्षित आहेत सर. सरांनी बीई सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि एमटेक एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये आहे. त्या व्यतिरिक्त सरांनी 9 ते 10 बॅचलर डिग्री प्राप्त केलेल्या आहेत. शिवाय पीजी डिप्लोमा सुद्धा सरांनी केलेले आहेत. सर सध्या बडनेरा येथील इंजिनिअरिंग कॉलेजवर सिव्हिल इंजिनियर या विभागाचे विभाग प्रमुख आहेत. तर इन्फ्रास्ट्रक्चर विभागाचे डीन आहेत. अमरावतीमध्ये चालणारं मिशन IS अकादमी अमरावती येथे स्पिरिच्युअल आणि मोटिवेशनल ट्रेनर म्हणून सर मार्गदर्शन करतात. इंडियन सोसायटी फॉर एन्व्हायरमेंटल फ्रेंड्स अमरावती या संस्थेचे संस्थापक आहेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये सरांचे विविध विषयांचे पेपर सुद्धा पब्लिश झालेले आहेत. सर डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रबोधिनी अमरावती येथे अतिथी व्याख्याते म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. याही पेक्षा आणखी सरांच्या काही गुणवत्ता आहेत. तर त्या सरांनी आपल्या एक परिचयामध्ये प्रशिक्षणार्थींना सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर आजच्या या प्रशिक्षणामध्ये मुख्य वनसंरक्षक अमरावती, वनवृत्त अमरावती या अंतर्गत विविध डिव्हिजनचे आणि डिव्हिजनचा अधीनस्थ असलेले वनपरिक्षेत्र, त्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी या प्रशिक्षणास उपस्थित आहेत. सर मी आपणास विनंती करतो की आपण या आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद सुरजी सर. मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक अमरावती वनवृत्त व वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा जिल्हा अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन व्यक्तिमत्व विकास व ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा याच्या या कार्यशाळेमध्ये आज आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात. सर्वप्रथम वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा येथील संचालक आणि सर्व प्रशिक्षण जे आपले ट्रेनर आहेत या सगळ्यांचं मी धन्यवाद देतो की त्यांनी कार्यक्रमामध्ये आपल्यासमोर मांडण्यासाठी संधी दिली आणि आपण आज या विषयाला सुरुवात करणार आहोत. जो विषय आपण या ठिकाणी आज बोलणार आहोत
तो विषय आहे आपला जीवन कौशल्य विकास. आपण मागील ह्या 2 दिवसामध्ये जो आपला प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे, यामध्ये आपण पहिल्या दिवशी सुरुवात केली ध्यान धारणा, ध्यान साधना कशी करावी त्याच्याबद्दल. त्यानंतर रागीब सरांकडून आपण ताणतणाव व्यवस्थापन याबद्दल पण चांगलं मार्गदर्शन आपण प्राप्त केलं. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आंतरपारस्परिक संबंध आपले कसे सुधारावेत याबद्दल सुद्धा आपण आपल्या प्रशिक्षणामध्ये माहिती घेतली. त्यानंतर मग वेळेचं व्यवस्थापन आणि कामाच्या प्रती किंवा जीवनाच्या प्रती सकारात्मक दृष्टिकोन कसा वाढवणे अशा विविध विषयासाठी आपण या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये 2 दिवसामध्ये माहिती करून घेतलेली आहे. आपल्याला या सगळ्या अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची जरूरत ही नेहमीच असते. मी या मताचा आहे की आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने शिकत असतो आणि जो व्यक्ती स्वतःच्या जीवनामध्ये काही शिकत नाही त्याला मग अनेक गोष्टींचा त्रास किंवा संकट किंवा अशा सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतोय, लक्षात घ्या. आणि यासाठीच म्हणून अशा प्रकारचे विविध विभागामध्ये होणारे प्रशिक्षण कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये मी आवर्जून या ठिकाणी मला बोलवलं जाते बऱ्याचशा ठिकाणी. आणि त्या अनुषंगाने आपल्यासोबत एक वार्तालाप करण्यासाठी आज पण मी या ठिकाणी उपस्थित आहे. माझा परिचय करून द्यायचा झाला तर मी तसा मूळचा चिखलदऱ्याचा आहे. 1ली ते 10वी शिक्षण माझं पूर्ण शिवाजी हायस्कूल चिखलदरा या ठिकाणी झालं, जिल्हा परिषद आणि शिवाजी हायस्कूल. त्यानंतर मग आणि त्यानंतर मग आपण या ठिकाणी जेव्हा शाळेमध्ये मी जेव्हा शिकत होतो तेव्हा आपल्या फॉरेस्ट रेंजर ट्रेनिंग सेंटरला पण बरेचसे प्रशिक्षण कार्यक्रम होत होते किंवा चिखलदऱ्यामध्ये बऱ्याचशा वेगळ्या इतर विभागाचे जेव्हा प्रशिक्षण कार्यक्रम होत होते त्यावेळेला शाळेकडून व्हॉलेंटियर म्हणून अशा कार्यक्रमामध्ये व्हॉलेंटियर पाहिजे बा म्हणून आम्हाला आमच्या शाळेचे मुख्याध्यापक किंवा आमचे टीचर आमच्या 2-4 लोकांना पाठवत होते. आणि त्यापासून मला एक संधी मिळाली की अशा प्रकारच्या वेगवेगळ्या, ज्याचा माझ्या शालेय जीवनामध्ये काही संबंध नव्हता, परंतु अशा मोठ्या मोठ्या व्याख्यातांना ऐकण्याची सवय मला त्यावेळेला लागली. आणि व्हॉलेंटियर म्हणून काम करत असताना आपसुकतपणे अशा प्रकारचे प्रशिक्षण मला त्या ठिकाणी हजर राहायला मिळाले. आणि यातून एक वेगळं ज्ञानार्जन मिळवलं पाहिजे बा. अजून मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रामध्ये मी ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. आणि अशा अनेक वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे एक्सपर्ट आहेत आणि हे ज्ञान खूप कामाचं आहे. आणि ते ऐकल्यानंतर काही व्याख्यात्यांकडून अक्षरशः मला त्यावेळेला शाळेमध्ये इतका आनंद होत होता की बा अरे किती चांगलं नॉलेज आपल्याला आजच्या ह्या प्रशिक्षणामध्ये मिळालं. तेव्हा ते माझ्या कामाचं असो की नसो, परंतु एक गावामध्ये शाळेमध्ये शिकत असताना एक वेगळ्या प्रकारचं नवीन माहिती किंवा कुठल्या कार्यालयामध्ये काय चालते, कुठले अधिकारी आहेत आणि काय काय कामं करतात आणि अशी खूप वेगळ्या प्रकारची माहिती मला त्यावेळेला शाळेमधून मिळायला लागली. आणि त्यातून खरं माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. जो खूप मोठा बदल माझ्यामध्ये झाला तो म्हणजे मला अशा प्रकारचे वेगवेगळं ज्ञान प्राप्त करण्यासाठी पुस्तकं वाचण्याची फार सवय लागली. आणि त्यावेळेला आमच्या शाळेमध्ये किंवा कार्यालयामध्ये जे काही मोठे अधिकारी किंवा होते यांच्याकडून मी काहीतरी नवीन प्राप्त करण्यासाठी त्यांच्यासोबत संपर्क साधू लागलो. आणि मग आपल्या चिखलदऱ्याच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटमध्ये एक लायब्ररी होती. मला वाटते 7व्या वर्गातली गोष्ट आहे. आणि आम्ही माझ्या एका वर्गमित्राचे वडील त्या ठिकाणी त्यांच्याकडे चार्ज आला लायब्ररीचा. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा माझ्याकडे चार्ज आलाय, तू लायब्ररीमध्ये येऊन तुम्ही पुस्तकं येत जा वाचायला, चांगले चांगले पुस्तक आहे. आणि मग मी सिंधबादच्या 7 सफरी आणि किशोर आणि मग विक्रमादित्य आणि मग अशा प्रकारचे पुस्तकं सुरुवातीला वाचायला लागलो. आणि मग अशा करता करता आम्हाला वाचण्याचा इतका छंद लागला. मग आमच्या मुलांमध्ये कॉम्पिटिशन लागली की बा मी एका दिवसात कोणतं पुस्तक वाचलं की नाही वाचलं आणि ते पुस्तकातलं सगळं मला माहिती आहे की नाही माहिती आहे आता. त्यामुळे पुस्तक नुसतं वाचायचं नाही तर ते लक्षात राहिलं पाहिजे, मित्रांना सांगता आलं पाहिजे. आणि अशी चढाओढ लागण्यामध्ये अक्षरशः आम्ही त्या लायब्ररीतले संपूर्ण पुस्तकं, म्हणजे त्यावेळेला काही नेमके इंग्रजीतले पुस्तकं सोडले तर संपूर्ण पुस्तकं आम्ही त्या कॉम्पिटिशन मध्ये वाचून काढले. आणि इतका फरक पडला माझ्या त्यावेळेला विचारांमध्ये. आणि त्यानंतर मग माझ्या घरी मी स्वतःसाठी काही मासिकं लावलीत. आजही माझ्याकडे जवळपास 8 ते 9 मासिकं वेगवेगळ्या विषयांचे जीवन विकास पासून सुरू आहे तर आजचा सुधारक, मराठी विज्ञान परिषदेचं मासिक, त्याच्यानंतर मुलांसाठीचे काही मासिकं आहेत आणि काही तात्विक गोष्टींचे काही मार्गदर्शन करणारे मासिकं आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मासिकं आणि आता काही सायंटिफिक जर्नल्स
याचा सुद्धा मी आजीवन वर्गणीदार आहे. त्यामुळे हे सगळे मासिक माझ्याकडे सातत्याने आता येत असतात. आणि ही जी शाळेमध्ये लागलेली पुस्तक वाचण्याची सवय आहे, तिथून माझ्या जीवनाला फार मोठी कलाटणी मिळाली. आणि मग वेगळ्या प्रकारचं ज्ञान आपण मिळवलं पाहिजे. त्याचा उपयोग मला माझ्या जीवनामध्ये पुढे पुढे होत गेला. काही असे कौशल्य पण आहे, की ज्या वेळेला पुस्तकं विकत घ्यायचे आहे, मग पैसे मिळवायचे आहेत, मग पैशासाठी काहीतरी काम करायचं, मग कोणाकडे तरी काम करायचं आणि कोणाला तरी मदत करायची आणि मग त्यांनी दिलेल्या मदतीचे पैसे जमा करायचे आणि त्या पैशातून आपल्याला आवडीचे पुस्तक आणायचे आणि ते वाचायचे. आणि जो हा माझा छंद सुरू झाला, तो आज तागायत सुरू आहे. आजही मला नवीन पुस्तक दिसलं, पुस्तक मेळावा दिसला, की त्या ठिकाणी मी जातो आणि मग सगळ्यात पहिलं काम माझं असते, की बा त्या ठिकाणून मला माझ्याकडे जे माझ्या लायब्ररीमध्ये पुस्तकं नसतील, माझ्या स्वतःच्या साठी मी ते पुस्तकं विकत घेतो. आणि किंबहुना अनेक अशा गोष्टी आहेत, की ज्या गोष्टीमध्ये मी पैसे खर्च करण्यापेक्षा मी पुस्तकामध्ये खर्च करतो आणि त्यातून एक मला वेगळा आनंद मिळतो. आणि सातत्याने मला मला स्वतःवर एक खूप चांगलं असं वाटते, की बा माझ्याकडे प्रत्येक व्यक्ती, माझे मित्र, माझे सहकारी मित्र, माझ्या वयाचे कार्यालयीन कर्मचारी हे आल्यानंतर प्रत्येक वेळी माझ्याकडे त्यांना काहीतरी सांगण्यासाठी वेगळं असते. कारण की मी प्रत्येक प्रकर्षाने काहीतरी नवीन शिकत असतो. आणि आता तर मला ती किंबहुना सवय पडलेली आहे, की सातत्याने नवीन शिकणे, नवीन जे टेक्नॉलॉजी आली ती शिकणे. आणि याचाच एक भाग म्हणून मधल्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये 1998, 99, 2000 या 3 वर्षामध्ये मी कॉम्प्युटरच्या मागे लागलो. आणि इतक्या प्रकारे कॉम्प्युटरचं हार्डवेअर मेंटेनन्स, सॉफ्टवेअर डिझायनिंग याचं सुद्धा प्रशिक्षण करून टाकलं. 2-3 डिप्लोमा, पीजी डिप्लोमा मी करून टाकले. आणि आज मी आता कॉम्प्युटरच्या सगळ्या प्रकारचं काम मी स्वतः वैयक्तिकरित्या करू शकतो. हार्डवेअर मेंटेनन्स पासून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि आता हे जे काही नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, ऑनलाईन व्हर्च्युअल क्लासेस आणि फ्लिप क्लासरूम आणि या सगळ्या गोष्टी. या सगळ्या गोष्टींमध्ये मी माझ्या कॉलेजमध्ये किंवा माझ्या भागामध्ये, माझ्या मित्रांमध्ये मी अग्रेसर आहे. याचा मला खरोखर आनंद होतो. आणि हे सगळं करण्याचं जे काही शक्य आहे, यामध्ये जेव्हा मागचं लॉकडाऊन आलं, त्यावेळेला जेव्हा आपण मागे वळून पाहिलं, तर आपल्या लक्षात आलं असं, की आपल्या जीवनामध्ये ज्या इतक्या चांगल्या गोष्टी केल्या त्याचा मी रिव्ह्यू घेतला. आणि त्यातून माझ्या लक्षात आलं, की आपण जे सातत्याने प्रगती साधली त्याच्या मागे काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी आपण सातत्याने करत गेलो, ज्या तरी आपल्याला पहिल्यांदा माहिती नव्हत्या. परंतु मग त्यावर मी फोकस केला आणि माझ्या असं लक्षात आलं, की जर जीवनाला आपल्याला खऱ्या अर्थाने आकार द्यायचा असेल, जीवनाला तुम्हाला खऱ्या अर्थाने घडवायचं असेल, तर तुम्हीच स्वतः तुमच्या जीवनाला आकार देऊ शकता. आणि यातून अनेक अशा गोष्टींचं ज्ञान तुम्ही प्राप्त करू शकता. आणि अशा प्रकारचं जे काम करायचं असेल आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनाला स्वतःला घडवायचं आहे आणि आपल्या जीवनाचा जो खरा उद्देश आहे, तो सफल करायचा आहे. हे जर करायचं असेल, तर आपल्याला काही आणखीन कौशल्य शिकले पाहिजेत. किंबहुना ते तुम्हाला माहिती असतील, ते तुम्हाला फ्रॅगमेंटमध्ये माहिती असतील, तुकड्या-तुकड्यांमध्ये माहिती असतील. वेगवेगळ्या वेळेला तुम्ही वेगळ्या लोकांजवळून तुम्ही माहिती करून घेतली असतील किंवा तुम्हाला माहिती झाले असतील किंवा तुला माहिती दिली गेली असेल. परंतु आपण त्याचा संयुक्तरित्या त्याच्यावर सांगोपांग विचार करून अंमलात आणण्यासाठी काही स्ट्रॅटेजी आपण अवलंबली नाही. आणि त्यामुळे बऱ्याच जणांकडे आपल्या इथे या ठिकाणी प्रशिक्षणार्थी जे हजर आहेत, त्यांच्याकडे खूप वेगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. प्रत्येक जण आपापल्या वेगळ्या कामात आहे, काही कशामध्ये तरी एक्सपर्ट आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी सुद्धा आपल्याला काय जीवनाला एक वेगळा आकार दिलेला आहे. परंतु याही गोष्टी आणखीन टप्प्याने चांगल्या प्रकारे करता येऊ शकतात. यासाठी आपल्याला काही कौशल्य एक सामायिकरित्या विचार करून आपल्या जीवनामध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा प्रयत्न जर करायचा असेल, तर त्यालाच आपण म्हटलेलं आहे जीवन कौशल्य विकास. जीवन जगण्यासाठी आपल्याला काही असे स्वयंपूर्ण कौशल्य आहेत, की ज्याचा खऱ्या अर्थाने आपण जर आपल्या जीवनामध्ये विकास घडवून आणला, तर खऱ्या अर्थाने आपलं जीवन आपण सार्थकी लावू शकतो. जीवनाचा खरा आपल्याला अर्थ आपल्याला कळेल. आणि अनेक अशा आपल्या जीवनामधल्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या तुमच्याकडे राहणारच नाहीत. त्या समस्या तुमच्याकडे राहणारच नाहीत. त्यामुळे माझ्याकडे पाहण्याचा माझ्या मित्रांचा एक दृष्टिकोन आहे. तो म्हणजे काय? तर कुठल्याही माझ्या मित्रवर्गांमध्ये किंवा माझ्या सहकाऱ्यांमध्ये, कॉलेजमधील, महाविद्यालयातील सहकारी किंवा माझ्या संपर्कामधली वेगळ्या सामाजिक संघटनांमध्ये मी जेव्हा काम करतो, त्या ठिकाणी सगळं सहकारी माझ्याकडे एक वेगळ्या भूमिकेतून पाहतात. आणि ती भूमिका म्हणजे माझी जी भूमिका आहे, जी मला विशेष करून आपल्याला सगळ्यांना सांगायची आहे, ती म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर. प्रत्येक गोष्टीची अडचण आली की ते मला माझी आठवण काढतात. आणि त्यांना 100% खात्री असते, की मलाही एवढी खात्री नसते, त्याच्यापेक्षा जास्त खात्री त्यांना असते, की मी खांडवे सरांना फोन केला
तर माझ्या या समस्येचं निराकरण खांडवे सर नक्की करू शकतात. एवढा कॉन्फिडन्स त्यांना माझ्यावर असतो. आणि अशा प्रकारचा प्रॉब्लेम सॉल्व्हरची भूमिका जी काही मी निर्माण करू शकलो, त्यासाठी काही विशिष्ट कौशल्यांवर मी निरंतरपणे काम करत गेलो. सुरुवातीच्या काळामध्ये मला माहिती नव्हतं की मी या विषयांवर अशा प्रकारे काम करतोय. आणि नंतर मला त्याचा उलगडा व्हायला लागला आणि मला खूप साऱ्या अशा गोष्टी लक्षात आल्या की या सगळ्या अंगांनी आपण काम केलं म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलो. नाहीतर किंबहुना एका जिल्हा परिषदेच्या शाळेतून मराठी शाळेमध्ये 10वी वर्गामध्ये शिक्षण घेऊन आणि आता मी ज्या लेवलवर काम करतोय त्या लेवलवर काम करण्यासाठी स्वतःला तयार करणे, हा प्रवास मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येते की बाबा कितीतरी वेगवेगळ्या टप्प्यांवर माझ्यामध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन झालं, जे कसं घडलं हे मला लक्षात आलं. कोविड-19च्या लॉकडाऊन मध्ये मी खूप आत्मपरीक्षण किंवा आत्मचिंतन करून लक्षात घेतलं की बाबा किती साऱ्या गोष्टी आहेत की ज्याचा खऱ्या अर्थाने आपण आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घेतला. आणि तेच आपण आपल्यासमोर आज या ठिकाणी मांडणार आहोत की जीवन कौशल्य विकास याबद्दल आपण, खरा म्हणजे हा मोठा गहन विषय आहे, परंतु मी थोडक्यात आपल्यासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मला आपल्यापैकी आता सगळ्यांकडून पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे की यापूर्वी आपण जीवन कौशल्य विकास या विषयावर काही वाचले आहे किंवा काही ऐकले आहे काय? आपल्याला चॅटमध्ये यस किंवा नो टाईप करायचं आहे. आपल्यापैकी काही लोकांना चॅटमध्ये यस किंवा नो टाईप करायचं आहे. आपण यापूर्वी जीवन कौशल्य विकास या विषयावर काही ऐकले अथवा वाचले आहे काय? विशाल बेलसरे सरांनी नाही म्हटलेलं आहे, कांबळे सर नाही म्हणतायत, येवले सर नाही म्हणतायत, त्यानंतर भावना मॅडमजी नाही म्हटलेलं आहे आणि बऱ्यापैकी काही आपल्याकडे यस आणि काही आपल्याकडे नो अशी उत्तर या ठिकाणी आहेत. परंतु निश्चितपणे अनेक जणांनी याच्यातले काही मुद्दे ऐकले असतील, पण त्याला एक सामायिकपणे विचार करून आपण त्याला जीवनामध्ये अंमलात आणण्याचा आपण आतापर्यंत लक्षात घेतलं नाही आणि तेच नेमकं आज आपण या ठिकाणी माहिती करून घेणार आहोत. तर मला वाटतं या ठिकाणी जीवन कौशल्य विकास याबद्दल जे थोडक्यात प्रेझेंटेशन आहे त्या मुद्द्यानुसार आपण जाऊ, म्हणजे विषय आपला भरकटणार नाही आणि मग आपल्याला टप्प्याटप्प्याने त्या गोष्टींवर आपल्याला चर्चा या ठिकाणी करता येईल. तर मी माझं प्रेझेंटेशन पहिल्यांदा आपल्या समोर या ठिकाणी शेअर करतो आणि मग आपण या ठिकाणी या विषयाला सुरुवात करूया. तर माझं प्रेझेंटेशन आपल्या समोर आता लोड झालेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की आपलं जे जीवन आहे हे वेगवेगळ्या कौशल्यांनी व्यापलेलं आहे आणि बरेचसे कौशल्य असे आहेत की आपल्याला काही कठीण प्रसंग आपल्याला समोर आला किंवा काहीतरी काम आपल्याकडे, जबाबदारी आपल्याकडे सोपवल्या गेली आणि आपल्याला कुठलं तरी काम किंवा कौशल्य माहिती नव्हतं, परंतु ते आपल्याला शिकावं लागलं आणि ते हस्तगत करून आता आपला कॉन्फिडन्स वाढलेला आहे की मी हे करू शकतो. परंतु अशा प्रकारे काही कौशल्य अशी आहेत की ती सामान्यपणे सर्व लोकांना उपयोगी पडतात. प्रत्येकाला जीवनामध्ये या कौशल्यांचा आपल्याला काम असते आणि त्याच्याबद्दलची माहिती थोडक्यात आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर हे जे कौशल्य आहेत हे कौशल्य नेमके काय असतील त्यावर आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आणि अशा प्रकारचे जीवन कौशल्य जर आपण आपल्या जीवनामध्ये विकसित केले तर खऱ्या अर्थाने आपलं जे पोटेन्शियल आहे, आपल्यामध्ये जे टॅलेंट आहे, आपल्यामध्ये जी बुद्धिमत्ता आहे, आपल्यामध्ये जे काही काम करण्याचं जे कौशल्य आहे, काम करण्याची जी हातोटी आहे, त्याचा खऱ्या अर्थाने आपण उत्कृष्टपणे वापर करू शकतो. आणि हा उत्कृष्टपणे वापर जर केला तर जीवनामध्ये आपल्याला काही गोष्टी प्राप्त करता येतात. तर त्या कोणत्या गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर त्याबद्दल मला आपल्याकडून आता या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे की लाईफ स्किल डेव्हलपमेंट या विषयावर बोलत असताना आपण या ठिकाणी कधी असा विचार केलेला आहे का की माझ्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट काय आहे? तर आपल्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आपल्याला माहिती आहे काय? यस किंवा नो पुन्हा आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तुम्ही जर तुमच्यापैकी काही लोकांनी तुम्हाला निश्चित माहित असेल की माझ्या जीवनाचं नेमकं उद्देश हे आहे बा आणि हे मला माहिती आहे,
तर आपल्या जीवनाचा स्पष्ट उद्देश काय आहे हे आपल्याला माहिती आहे काय? यस किंवा नो असं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. आपल्या जीवनाचा स्पष्ट उद्देश आपल्याला माहिती आहे का? आपल्याला टाईप करायचा यस किंवा नो. मला माझ्या जीवनाचा स्पष्ट उद्देश काय आहे हे मला स्पष्ट आहे असं असेल तर यस टाईप करा. आणि जर स्पष्ट नसेल, जर आपल्या मनामध्ये दुविधा परिस्थिती असेल किंवा तुम्हाला आताच तुम्ही विचार केला असेल की माझ्या जीवनाचा उद्दिष्ट काय आहे, तर नो आपण टाईप करू शकता. मला अपेक्षित आहे की आपण यस किंवा नो जर असं टाईप केलं तर आपलं इंटरॅक्शन थोडंसं होईल आणि मला माझा विषय पुढे मांडायला बरं होईल. या ठिकाणी आता कोरे सरांनी यस म्हटलेलं आहे, हेमंत पांगरे सरांनी यस म्हटलेलं आहे, पद्माकर मोगरे सरांनी यस म्हटलेलं आहे, राजपाल तेलगोटे सरांनी यस म्हटलेलं आहे आणि प्रिया तसरे मॅडमनी सुद्धा यस म्हटलेलं आहे. तर मला आता हे जाणून घ्यायचं आहे की आपल्या जीवनाचा स्पष्ट उद्देश आपल्याला माहिती आहे. तर ज्यांनी यस म्हटलं असेल तर त्यांनी तो उद्देश काय आहे आपल्या 2-4 शब्दामध्ये आपण सांगू शकत असाल तर तो चॅट बॉक्स मध्ये टाईप करा की माझ्या जीवनाचा उद्दिष्ट हे निश्चित आहे बा आणि हे मला माहिती आहे. तर काही मोजक्या शब्दामध्ये आपण ते उद्दिष्ट या ठिकाणी मांडू शकता का? ते आपण टाईप करावे चॅट बॉक्स मध्ये. आपल्याला आपल्या जीवनाचा स्पष्ट असलेला उद्देश, आपल्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट काय आहे याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. तर यस असेल तर आपण त्या ठिकाणी आपला उद्दिष्ट काय माहिती आहे आपल्याला ते आपण या ठिकाणी लिहू शकता की तुम्हाला उदाहरणार्थ खूप चांगलं कर्तव्य आपल्याला आपल्या कार्यालयामध्ये करून दाखवायचं असं एक उदाहरण झालंय. असं काही उद्दिष्ट आपलं निश्चित आहे आणि ते उद्दिष्ट आपण या ठिकाणी ज्यांनी यस लिहिलंय त्यांना मला विनंती आहे की त्यांनी आपलं उद्दिष्ट काय आहे ते या ठिकाणी थोडंसं स्पष्ट करावं. प्रिया तसरे मॅडमनी सांगितलेलं आहे की चांगलं काम करण्यासाठी हे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. यामध्ये आता स्पष्ट होत नाही किंवा काय काय चांगलं काम. चांगलं काम म्हटलं म्हणजे आता त्या कामाची व्याख्या पण आपल्याला ठरवावं लागणार आहे की कार्यालयीन कामकाजामध्ये किंवा तुम्ही जे आणखीन काही फील्ड ड्युटी करता त्याच्यामध्ये किंवा आणखीन काहीतरी. माझ्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देणे हे माझ्या मनात एक उद्दिष्ट आहे असं तेलगोटे सरांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. एक चांगला पर्सन म्हणून समाजामध्ये राहणे हे आपल्याला गणेश मोरे सरांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी मांडलेली आहे. आणखीन काही प्रतिक्रिया मला अपेक्षित असतील किंवा आपल्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट काय. बघा आता या ठिकाणी जे सांगितलेलं आहे जे आपल्याला सांगतोय आपण या ठिकाणी की हेमंत सरांनी या ठिकाणी सांगितलं की बा आंतरराष्ट्रीय ऍथलेट स्पर्धेमध्ये देशासाठी मला मेडल मिळवायचं आहे बा हे माझं एक अंतिम उद्दिष्ट आहे. तर एक हे अशा प्रकारचं अतिशय एक वेगळं युनिक सुद्धा उद्दिष्ट आपल्या मनाचं असू शकेल. चांगलं काम करणे, गुड वर्क. आता गुड वर्क म्हटल्यानंतर गुड वर्कची व्याख्या पण इतकी व्यापक आहे की आता आपण या ठिकाणी जे यस असे उत्तर दिलेले आहेत किंवा मला हे करायचं आहे तर हे सगळे उद्दिष्ट हे सगळ्यांसाठी आहेच. आज कार्यालयामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं उद्दिष्ट हेच आहे की मला माझं काम चांगलं करायचं आहे. चांगलं काम करणे हे सगळ्यांसाठीच उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे हे जीवनाचं अंतिम उद्दिष्ट नाही आहे. गोपाल सरांनी या ठिकाणी गोपाल कोहरे सरांनी या ठिकाणी मांडलेलं आहे की देवाने दिलेले मानवी जीवन चांगले कर्म करणे हेच एक उद्दिष्ट आपल्याला आहे आणि ते मी पूर्ण करणार. एक आणखीन एक उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी सरांनी मांडलं. स्वप्नील वानखेडे सरांनी सांगितलं की सामाजिक कार्य करणे हे माझ्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. तर आता या ठिकाणी मला हेच अपेक्षित होतं की आपण हे जे सगळे टाकलेले आहेत उद्दिष्ट हे उद्दिष्ट असे आहेत की हे उद्दिष्ट हे सगळ्यांनाच लागू आहेत आणि प्रत्येक जण असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो किंवा चांगलं काम करणे किंवा सामाजिक काम करणे आणि हे उद्दिष्ट आहेच. परंतु याला एक सीमा आहे. खऱ्या अर्थाने आपण जेव्हा जर खरोखर शांततेने चिंतन करत बसलो आणि ध्यान जर आपण करायला लागलो आणि आपण जर आत्मचिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल की मग हे जे भौतिक जे सृष्टी आहे आपलं जे काही कामकाज करणे, पगार
मिळवणे, मग ते पैसे आले की ते खर्च करणे, त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या भौतिक सुविधा पुन्हा निर्माण करणे, त्या भौतिक सुविधांचा उपयोग करून आणखीन पुन्हा पैसे मिळवण्यासाठी काहीतरी नवीन उत्पत्ती, नवीन काम करणे आणि त्या नवीन कामातून पुन्हा पैसे मिळवणे आणि असं चक्र चालूच आहे आपलं. आणि या चक्रामध्ये खऱ्या अर्थाने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखांचा, संकटांचा, निराशेचा आपल्याला सामना करावा लागतो आणि त्यातूनच मग आपल्या जीवनामध्ये निराशा, फ्रस्ट्रेशन किंवा जे स्ट्रेस निर्माण होतो आपला, महत्वाचं म्हणजे स्ट्रेस आणि ताणतणावामध्ये आपल्या संबंधामध्ये जो ताणतणाव निर्माण होतो, हे सगळं होण्याचं कारणच हे आहे की आपल्याला आपलं उद्दिष्ट जे आहे, हे अंतिम उद्दिष्ट जर माहिती असेल आणि त्या अनुषंगाने जर आपण आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी जर आपण कार्यरत असलो, तर निश्चितपणे तुमच्या जीवनामध्ये ताणतणाव कमी होणार. आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी हा विषय जाणून घेतोय की लाईफ स्किल डेव्हलपमेंट. आता ही लाईफ स्किल डेव्हलपमेंट म्हणजे याचे वेगळे 8 टप्पे तसे या ठिकाणी सांगितलेले आहेत, परंतु ते थोडक्यात काय आहेत ते आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. भाऊराव रायबोले सरांनी या ठिकाणी सांगितलं की मी माझ्या वन विभागामध्ये कार्यरत राहून जास्तीत जास्त झाडे लावणे आणि ते जगवणे हे माझं एक अंतिम उद्दिष्ट आहे. निश्चितच आपण सर्वांनी मांडलेले उद्दिष्ट हे अतिशय चांगले उद्दिष्ट या ठिकाणी आहेत, पण याही पलीकडे एक महत्वाचं उद्दिष्ट आहे, एक माणूस म्हणून प्रत्येकाचं उद्दिष्ट आहे ते, आणि त्याचा आपण विचार करायचा आहे आपल्याला. त्यासाठी आपण जीवन कौशल्य विकास या विषयावर या ठिकाणी आज बोलतोय. आणि तो म्हणजे तुम्हाला पण हे सगळ्यांना पटेल की आपल्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट काय आहे किंवा झाडे लावणे म्हणजे काय. समजा आपण सगळ्यांनी म्हटलं झाड लावणे आणि वाढवणे, त्यातून शेवटी काय, तर त्यातून तुम्हाला काय मिळून राहिलं. तर आपण जे करतो, आपण जे काम उत्कृष्टपणे करतो आपल्या कार्यालयामध्ये, किंवा आपल्याला वाटते की बाबा मी हे चांगलं केलं, मी असं केलं, आपल्या मुलांचं संगोपन केलं, त्यांना चांगलं शिक्षण दिलं, समाजकार्य केलं, झाडं लावले, किंवा अशा प्रकारचे आपण जे कामं करतो, या सगळ्यांचं अंतिम उद्दिष्ट काय लक्षात घ्या. तर ते अंतिम उद्दिष्ट आहे की आनंद आणि समाधान मिळवणे. लक्षात घ्या, प्रत्येक कर्तव्याच्या पोटी शेवटी आपल्याला माहिती नाही, आपलं त्यावर लक्ष नाही आहे, पण आपलं अंतिम उद्दिष्ट हेच आहे किंवा मला आनंद मिळाला पाहिजे आणि समाधान मिळालं पाहिजे. लक्षात ठेवा, जे लोक मोठे झालेले आहेत, जे लोक मोठे म्हणजे कोणत्या अर्थाने मोठे झालेले आहेत, तर ज्या लोकांना आज आपण चिरंजीव म्हणून अजूनही आपण त्यांना आठवतो, अशा प्रकारचे कामं त्यांनी करून ठेवलेले आहेत, त्यांचं सफलतेचं रहस्य आपण जर लक्षात घेतलं, तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणि समाधान मिळवण्यासाठीच आपलं संपूर्ण जीवन वाहून घेतलं होतं. किंबहुना आपलं पण तेच आहे, आपल्याला शिकवायचं आहे मुलांना, म्हणजे काय यासाठी शिकवायचं आहे, शेवटी आपल्याला त्यातून आनंद आणि समाधानच मिळवायचं आहे. आणि मग यासाठी नेमकं काय करायला पाहिजे हे जाणून घेऊन आपल्या जीवनामध्ये काही कौशल्यांवर आपण आता सातत्याने काम केलं पाहिजे, त्याची ओळख करून देण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे. निश्चितच हा विषय काही थोडक्यातला नाही आहे, एका घंट्यामध्ये आपल्याला समजणारा नाही आहे, परंतु याची माहिती करून घेतल्यानंतर तुम्ही फक्त एका अंगाने न काम करता तुम्हाला या अष्टांगाने काम करावं लागणार आहे. या अष्टांग योग आपण जसं म्हणतो तशा प्रकारे हे 8 तत्वांवर आपण जर काम केलं, तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आपण निर्मळ आनंद, निरंतर आनंद आणि निरंतर समाधान हे आपण प्राप्त करू शकतो. जे आपल्या जीवनाचं, सगळ्यांच्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे की निर्मळ आनंद आणि निरंतर समाधान मला मिळालं पाहिजे. आणि जे काही आपण स्ट्रगल करतो, जे काही आपण धावपळ करतो, कार्यालयामध्ये जाणे किंवा कामकाज करणे, पगार मिळवणे, आपल्या वरिष्ठांची चांगली मर्जी राखणे, त्यांच्यासाठी चांगलं चांगलं त्यांच्याकडून अपेक्षा करणे, किंवा त्यांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे, किंवा समाजातील लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे, घरातल्या लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे, किंवा या सगळ्याचं अंतिम उद्दिष्ट काय आहे, तर अंतिम उद्दिष्ट आपल्यासाठी स्वतःसाठीच आहे की मला निर्मळ आनंद मिळाला पाहिजे, निर्मळ आनंद आणि निरंतर समाधान, निरंतर समाधानी राहिलो पाहिजे. मग आता आपण लक्षात घ्या की आपल्याला एक शासकीय नोकरी लागली, आपण कार्यालयामध्ये कामकाज करायला लागलो, महिन्यात आपल्याला पगार मिळतो, आणि मग आपण आता समाधानी आहोत का, हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. आपण आनंदी राहू शकतो का, निरंतर निर्मळ आनंद आपल्याला मिळवता येतो का, निर्मळ आनंद मिळवता येतो का. जर मिळवता येत नसेल तर मग कुठेतरी आपण कमी पडून आलो आहे, आणि मग जिथे कमी पडून आलो आहे त्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे. आणि त्यासाठी काम करणे म्हणजेच जीवन कौशल्य विकास होय. आणि ह्या जीवन कौशल्य विकासासाठी हे जे वेगवेगळे अंग सांगितले लाईफ स्किल डेव्हलपमेंटचे, जीवनामध्ये तुम्हाला तुमचं पहिलं काम आहे आपलं फिजिकल डेव्हलपमेंट.
त्यानंतर आहे इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट, बौद्धिक आपल्याला सुधारणा करणे. त्यानंतर करिअर डेव्हलपमेंट. आता आपण हे केलेलं आहे, आपला भौतिक विकास, शारीरिक विकास आपण केला, आपण मोठे झालो वयानुसार, आपल्या शरीराची काळजी आपण आतापर्यंत घेतली, आपण शिक्षण पण घेतलं, इंटेलेक्च्युअल विकास पण आपण काही प्रमाणामध्ये साधला, आणि मग आपण करिअर विकासासाठी म्हणून आपण कुठल्या तरी स्पर्धा परीक्षा दिली किंवा डिपार्टमेंटचा इंटरव्ह्यू दिला किंवा कुठल्या तरी विभागामध्ये किंवा शासकीय कार्यालयामध्ये म्हणा किंवा प्रायव्हेट मध्ये नोकरीला लागलो आणि आपल्या पोटापाण्याची व्यवस्था म्हणून आपलं करिअर आपण डेव्हलप केलं आणि आता आपल्याला काहीतरी पैसे मिळतात आपल्याला केलेल्या कामासाठी. अशा प्रकारचं करिअर सुद्धा डेव्हलपमेंट आपण केलेलं आहे, हे आपल्याला माहिती आहे. परंतु आपल्यापैकी बरेच लोक ह्या 3 गोष्टी करून थांबलेले आहे आता, आणि इथूनच खऱ्या अर्थाने मग ताण तणाव निर्मूलन, संकट, दुःख किंवा त्रागा किंवा फ्रस्ट्रेशन, निराशा, आणि मग अशा वेगळ्या गोष्टींना आपल्याला आपल्या जीवनामध्ये सामोरे जावं लागतो. कारण आपल्या जीवनाचं जे डेव्हलपमेंटचं तत्व आहे, विकास तत्व, त्याच्यामध्ये आपण ह्या 3 गोष्टीवर थांबलेलो आहे. फिजिकल डेव्हलपमेंट केली आपण, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट केली काही प्रमाणामध्ये, आणि करिअर डेव्हलपमेंट करून आपण थांबलो. आणि आता आपल्याला आता लक्षात आलं की झालं, आता सगळं माझं झालं बा, ओके, आता पैसे मिळवणे आणि डेव्हलपमेंट आणि बाकी काय. परंतु आपल्याला आता लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे ताणतणाव निर्माण होण्याचं कारण काय, तर इमोशनल डेव्हलपमेंट मध्ये आपण कमी पडतो आहे. इमोशनल डेव्हलपमेंट मध्ये आपण काम कमी पडत असल्यामुळे आपला EQ जो आहे, इमोशनल कोशंट, आपला इमोशनल कोशंट कमी पडतो आहे, आणि म्हणून आपल्याला ताणतणाव किंवा स्ट्रेस किंवा वेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी किंवा वेगळ्या प्रकारच्या रोगांची लक्षणं आपल्याला फील होतात. आपण खऱ्या अर्थाने हेल्थ एन्जॉय नाही करू शकत किंवा खऱ्या अर्थाने आपल्याला आरोग्याचं फिलिंग नाही येत किंवा मी हेल्दी आहे बा असं फिलिंग येत नाही. याची सुरुवात आहे की आपण आपलं जे सोशल डेव्हलपमेंट जे आहे तिथे सुद्धा आपण लिमिटेड आहोत. आपण आपली सोशल डेव्हलपमेंट पुढे नेलेली नाही आहे, आणि त्याच्या वरते जाऊन आपण स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा कमी पडलेलो आहोत. आपण जर वयाच्या 40-45 वयोगटापर्यंत जर वय गाठलं असेल तर त्यानंतर तुम्हाला या 3ही गोष्टींवर व्यवस्थितपणे काम केलं पाहिजे. इमोशनल इंटेलिजन्स वाढवला पाहिजे, सोशल डेव्हलपमेंट साधली पाहिजे, आणि स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट पण स्वतःच्या जीवनामध्ये केली पाहिजे. आणि हे जर करत नसू तर मग आपण जीवन कौशल्य विकासामध्ये कमी पडलेलो आहे, आणि तेच आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आता आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये यामध्ये आणखीन 2 ऍडिशनल गोष्टी वाढलेल्या आहेत. त्या म्हणजे व्होकेशनल स्किल डेव्हलपमेंट, व्यावसायिक काही आपले कौशल्य आहेत की जे आपल्याला विकसित करायला पाहिजे. जसं की आज आपण या व्हर्च्युअल मीटिंग मध्ये भेटतो आहोत, तर आपण सगळ्यांनी या ठिकाणी झूम मीटिंग कशी वापरायची आणि त्याच्यामध्ये मीटिंग अटेंड कशी करायची आणि व्हिडिओ चालू बंद कसा करायचा याचा पण आपण स्वतः शिकून घेतलं. हे व्होकेशनल स्किल आहे, एक प्रकारचं तांत्रिक कौशल्य आपण विकसित केलेलं आहे आपल्यामध्ये. हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही हे प्रशिक्षण कार्यक्रम हा अटेंड नसता करू शकले, त्याचा फायदा तुम्हाला घेता नसता आला. तर अशा प्रकारे जीवनामध्ये आज आपल्याला नव्याने तयार होणारे तांत्रिक कौशल्य सुद्धा हस्तगत करणे जरुरी आहे. यावर सुद्धा आपलं एक लक्ष असलं पाहिजे. आणि दुसरं आहे ते म्हणजे एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट, पर्यावरणीय विकासावर सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे. कारण आता एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट हा सुद्धा मानवी जीवनाचा एक महत्वाचं अंग बनलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे 6 आणि 2 तुम्हाला ऍडिशनल सांगितले मी, अशा 8 वेगवेगळ्या कौशल्य विकासांवर आपल्याला आता काम करायचं आहे. आणि या कौशल्य विकासांवर आपल्याला जर काम करायचं असेल तर याची खरोखर आवश्यकता आहे का, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटेल, आणि मला अनेक लोक सांगतात, कशाला सर एवढ्या सगळ्या गोष्टीचं करावं लागते, व्यवस्थित आपली नोकरी चालू आहे, मस्त पगार भेटून आला आणि काही चिंता नाही, आता पेन्शन पण भेटणार आहे आणि व्यवस्थित चालू आहे आपलं सगळं काही. परंतु पुन्हा लक्षात घ्या की आपल्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट काय आहे. ते जर आपण लक्षात घेतलं, ते जर आपल्या खऱ्या अर्थाने लक्षात आलं, तर मग तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही आता निर्मळ आनंद आणि समाधान प्राप्त करू शकता का. जर तुम्ही ते करू शकत नसाल तर तुम्हाला पुन्हा लक्षात घेतलं पाहिजे की जीवनाच्या कुठल्या तरी कौशल्यांमध्ये मी सध्या कमी आहे, आणि म्हणून मी निर्मळ आनंद मिळू शकत नाही किंवा निरंतर समाधान मी मिळू शकत नाही. याच्यामध्ये व्यवधान निर्माण होतात. बऱ्याच वेळा काही क्लासेस निर्माण होतात माझे, किंवा माझ्यामध्ये ताणतणाव निर्माण होतो, किंवा काहीतरी कामाचा स्ट्रेस येतो मला, किंवा माझा शेड्यूल बिझी झालेला आहे, मला कामात जास्त काम सोपवलं माझ्यावर की मला टेन्शन येते,
मी चॅलेंज स्वीकारायसाठी मागे हटतो, माझे वरिष्ठांशी संबंध चांगले नाही आहेत, माझे आंतरपारस्परिक संबंध माझ्या कार्यालयामध्ये चांगले राहत नाही आहेत. हे सगळे कारण घडण्याचं कारण हेच आहे की आपण आपल्या आजूबाजूचं पर्यावरण, आपल्यामध्ये असलेल्या तांत्रिक कौशल्यांची वाढ केलेली नाही, आपल्या आजूबाजूचं वातावरण आपण निर्मिती केली नाही, आपण सामाजिक कौशल्य आपल्या जीवनामध्ये डेव्हलप केलेले नाही, स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट बद्दल आपण फारच मागे आहोत आणि इमोशनल डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा आपण कमी आहोत. आणि त्यामुळे आपल्याला जरी आपलं करिअर घडलं असेल, आपल्याकडे काही विशिष्ट प्रकारचं शिक्षण असेल, आपलं शारीरिक आरोग्य आपल्याला वाटते की चांगलं आहे, तरी पण तुम्हाला अशा वेगळ्या गोष्टीला सामना करावा लागत आहे आपल्या जीवनामध्ये. आणि म्हणून या सगळ्या अष्ट अंगांवर आपल्याला काम करायचं आहे. आणि हे तुम्ही जर नाही केलं, पण हे जर केलं तर काय फरक पडते. मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो किंवा मी असं केल्यामुळे माझ्या परिवारातील अनेक लोक मला सांगतात किंवा तुमच्यामुळे आम्हाला खूप मोठा आधार आहे, कुठल्याही गोष्टीची अडचण आली तर तुम्ही आम्हाला त्याचं सोल्युशन देऊ शकता, किंवा मानसिक आधार पण आम्हाला तुमच्या मिळतो, किंवा चांगल्या चांगल्या प्रकारचे विचारांचं परिवर्तन आणण्यासाठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करता, वैचारिक तुम्ही आम्हाला मदत करता, किंवा शिक्षणाच्या बाबतीमध्ये वेगळ्या प्रकारच्या अडचणी असतील त्याला सुद्धा तुम्ही आम्हाला मदत करता. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक उपक्रमामधून पण वेगळ्या समाजामध्ये जुळलेलं असल्यामुळे त्याचा आम्हाला अभिमान आहे. अशा प्रकारचं एक वेगळं अपिअरन्स आपल्या जीवनामध्ये निर्माण करू शकतो आपण. आणि त्यामुळे माझ्यासोबत माझ्या घरातले लोक बदलायला लागलेत, माझ्या घरातल्या लोकांसोबत माझ्या परिवारातले कुटुंबातले लोक बदलायला लागले, किंवा माझ्यासोबत माझ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये बदल घडायला लागला, किंवा असंच मी माझ्यासोबत इतरांसोबत माझ्या कॉलनीमध्ये, माझ्या गावामध्ये, माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये, आणि असं करता करता आपण आपल्या राज्यामध्ये आणि देशभरामध्ये अशा प्रकारे आपण हे परिवर्तन नेऊ शकतो. आज आपल्याला वेगळ्या गोष्टी लक्षात येतात. आपल्याला माहित असेल की भारतामध्ये तुम्हाला असं वाटत असेल, अरे काय हे आमचे साहेब लोक हे करत नाहीत, अरे ते सरकार हे नाही करून आलं, अरे मुख्यमंत्री असं नाही करत, अरे पंतप्रधान असं नाही करत, अरे आजच्या देशामध्ये तर अशी परिस्थिती आहे, अरे असं कसं होणार आहे, ते महागाई वाढलेली आहे. खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. हे सगळे निर्माण होण्याचं कारण काय आहे? तर आपलं लक्ष कशावर आहे? आपलं लक्ष त्या अडचणींवर आहे. आपलं लक्ष फोकस कुठे आहे आपला? त्या आपल्या प्रॉब्लेमवर फोकस आहे आपला. आपल्याला प्रॉब्लेमवर फोकस करून चालणार नाही. ज्या निराशेच्या गोष्टी आहेत, ज्या त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत, त्यावर आपलं लक्ष नाही पाहिजे. तर त्या प्रॉब्लेमचं जे सोल्युशन आहे किंवा जो त्रास होतो आहे, तो त्रास नाही झाला पाहिजे यासाठी काय करायला पाहिजे, त्या कार्यपद्धतीवर आपलं फोकस पाहिजे. आणि त्या कार्यपद्धतीवर फोकस असणे म्हणजे तुम्ही जीवन कौशल्यांचा विकास करण्याच्या मागे लागणार. आणि मला असं म्हणायचं या ठिकाणी की प्रत्येक एका व्यक्तीने समाजाला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा एका विशिष्ट लेवल गेल्यावर तुम्ही समाजाला पण घडवू शकता. पण आता सध्या तरी आपण इंडिव्हिज्युअल म्हणून विचार केला पाहिजे. मला माझं स्वतःचं व्यक्तिमत्व तेजस्वी, तपस्वी असं बनवायचं आहे. मला माझं व्यक्तिमत्व चांगलं आहे असं मला लोकांनी म्हटलं पाहिजे. असं व्यक्तिमत्व, अशी पर्सनॅलिटी मला घडवायची आहे. ती फक्त दिसण्यावरून नाही, तर मी चांगला सूट बूट घातला आणि कोट घातला आणि मस्त पॉश बिलकुल माझं सेटिंग केलं, केसांचा सेटअप वगैरे, आणि मग मी चांगला दिसतो बा म्हणजे माझी पर्सनॅलिटी चांगली आहे असं नाही. तर पर्सनॅलिटी ही तुमची चालण्यातून, बोलण्यातून, वर्तनातून, तुमच्या आंतरपारस्परिक संबंधातून, तुमच्या समाजकार्यातून, तुमच्या बुद्धिमत्तेतून, तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीतून, तुमच्या कार्यपद्धतीतून, तुमच्या टीम मॅनेजमेंटमध्ये तुम्ही कशा प्रकारे काम करता त्यातून दिसली पाहिजे लोकांना. तुम्ही सांगितली म्हणून असं नाही, तर तुमच्या वर्तनामध्ये बदल आला पाहिजे. अशा प्रकारचा व्यक्तिमत्व विकास हा स्वतःचा जर आपण केला तर आपण ज्योत से ज्योत जगाते चलो या पद्धतीने आपण एक एक करून अशा अनेक लोकांमध्ये हे परिवर्तन घडवू शकतो. आणि अशा माध्यमातून आपण आपल्या देशामध्ये आपल्याला पाहिजे तसं वातावरण घडवू शकतो. आपण हे जर केलं नाही तर निश्चितपणे काय होणार आहे की दुसरा व्यक्ती तुम्हाला नियंत्रित करणार. तुमचं जे काही जीवन आहे ते दुसरा व्यक्ती नियंत्रित जर करणार तर मग तुमच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होणार नाही आणि मग तुम्ही खऱ्या अर्थाने आनंद आणि समाधान मिळू शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला स्वतःला बदलायचं आहे. स्वतःला बदलून आपण इतरांना बदल घडवून आणू शकतो. आणि असं एक एक करून आपण आपल्या देशाला चांगलं करण्यासाठी आज आपल्याला अपेक्षित जी परिस्थिती आहे की माझ्या देशामध्ये असं असलं पाहिजे, माझ्या गावामध्ये असं असलं पाहिजे, माझ्या कार्यालयामध्ये असं असलं पाहिजे, असं जे काही तुम्हाला अपेक्षित आहे ती परिस्थिती निर्माण करायची असेल तर ती सुरुवात स्वतःपासून होते.
दुसऱ्यांना सांगून काही फायदा नाही. आणि म्हणून तुम्हाला स्वतःला बदलायचा विचार करायचा आहे. स्वतःला बदलायला विचार जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा ही चळवळ पुढे जाईल. आणि त्यासाठी स्वतःसाठी आपल्याला कुठले कौशल्य विकसित केले पाहिजे याची माहितीसाठीच मी आज आपण या ठिकाणी आपल्या समोर हे प्रेझेंटेशन सादर करतोय. तर आपल्याला सगळ्यात पहिला प्रश्न आपण विचारला पाहिजे की जर आपल्याला जीवनामध्ये निर्मळ आनंद आणि निरंतर समाधान मिळवायचं असेल तर आपल्याला पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की आपलं आरोग्य चांगलं आहे का. युअर इंडिव्हिज्युअल हेल्थ इज ओके ऑर नॉट. आता हेल्थ म्हणजे फक्त भौतिक शरीराला असलेले व्याधी सोडून माझी आजार, मला कोणताच आजार नाही बा म्हणजे माझे भौतिक आरोग्य चांगलं आहे अशा अर्थाने नाही. तर आपलं आरोग्य चांगलं आहे असं आपण जेव्हा म्हणू शकतो जेव्हा तुम्हाला हे जे कोअर डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ या ठिकाणी दिसत आहेत. आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे किंवा आपलं आरोग्य चांगलं आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा काय काय असायला पाहिजे. तर आपण चांगलं शिक्षण घेणे, साक्षरता याला आपण महत्व देतो म्हणजे आपलं आरोग्य चांगलं आहे. आपण आपल्या भौतिक शरीराची निगा राखतो चांगल्या प्रकारे, त्याची वाढ होण्यासाठी योग्य प्रकारचं खानपानाचे सवयी आपण लावलेल्या आहेत म्हणजे आपलं आरोग्य चांगलं आहे. आपण सामाजिक चळवळींमध्ये एकामेकांना मदत करतो यासाठी आपली भूमिका नेहमी असते असं असेल म्हणजे आपलं आरोग्य चांगलं आहे. स्वतःचं आरोग्य सांभाळून आपण इतरांचं आरोग्य चांगल्यासाठी सुद्धा इतरांना मदत करतो का. आपल्या घरातील मेंबर लोकांचं पण आरोग्य चांगलं राखण्यासाठी मी मदत करतो म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं आहे असं म्हणता येईल. त्यानंतर सामाजिक वातावरण चांगलं राहिलं पाहिजे, सामाजिक सलोखा राखला गेला पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्नरत आहात याचा अर्थ तुमचं आरोग्य चांगलं आहे. तुमच्या मुलांचा विकास, त्यांची तब्येत चांगली राहिली पाहिजे, त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि त्यांनी सुद्धा चांगला विकास केला पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्नरत आहात याचा अर्थ तुमचं आरोग्य चांगलं आहे. किंवा तुमच्या शरीरामध्ये जे काही जैविक बदल होत आहेत वयोमानानुसार जे बदल होत आहेत त्या वयोमानाला अनुरूप तुमचे कर्तव्य तुम्ही नियोजितपणे बदलत आहेत का की तुम्ही फक्त आपल्याला एक अशी काही सवय लावून घेतलेल्या आहे. तर त्या अर्थाने तुम्हाला तुमचं आरोग्य लक्षात आहे की नाही लक्षात घेतलं पाहिजे. त्याशिवाय तुम्ही सांस्कृतिक चळवळींमध्ये भाग घेऊन जीवनामध्ये वेगळ्या प्रकारचं संस्कृती जपण्याचा प्रयत्न करता का तर तुमचं आरोग्य चांगलं आहे. त्यानंतर तुमचं आर्थिक आरोग्यावर तुमचं लक्ष आहे का. तुम्ही आर्थिक सुबत्ता तुमची कायम राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करता का. जर करत असाल तर तुमचं आरोग्य चांगलं आहे. तुम्ही लिंग भेदाभेद न पाळता सर्वांसाठी समान हक्क, समान अधिकार, समान कामकाज या पद्धतीची विचारसरणी ठेवता याचा अर्थ तुमचं आरोग्य चांगलं आहे. आणि साध्या आणि सोप्या प्रकारच्या आरोग्याच्या सवयी, आरोग्याच्या चांगलं राखण्याच्या आरोग्याच्या पद्धती तुम्ही जीवनामध्ये अवलंबन आणता म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं आहे. आणि तुम्ही चांगल्या ठिकाणी कार्यालयामध्ये अतिशय उत्कृष्टपणे उत्साहाने काम करता याचा अर्थ तुमचं आरोग्य चांगलं आहे. अशा प्रकारचे हे सगळे कोअर डिटर्मिनंट्स आहेत. यावरून आपण स्वतःला तपासू शकतो की आपलं आरोग्य चांगलं आहे का. याच्यामधल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही असेल तर लक्षात घेऊन घ्या की तुम्हाला त्या गोष्टीवर काम करायचं. तुमच्या जीवनामध्ये जीवन कौशल्य विकास तुम्हाला त्या बाबतीमध्ये करायचा आहे. आणि या अर्थाने आपलं आरोग्य चांगलं आहे की नाही हे जर आपण तपासलं तर मग आपल्या लक्षात येईल की आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप काही गोष्टी करायच्या आहेत आणि ते करणे म्हणजे जीवन कौशल्य विकास. आता हे जर आपण स्वतःपासून चालू जर केलं तर निश्चितपणे याचा तुम्हाला फायदा काय होईल तर तुमच्या वयोमानानुसार तुमची बौद्धिक क्षमता, भावनिक क्षमता वाढत जाईल. हा व्यक्तिगत फायदा तुमचा होईल. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्मोकिंग म्हणा किंवा विशिष्ट प्रकारच्या अल्कोहोल किंवा वेगळ्या प्रकारच्या वस्तू खाण्याच्या सवयी, त्या वाईट सवयी लागणार नाहीत. फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये स्वतःला एंगेज करणे अशा प्रकारच्या वाईट सवयीमध्ये तुम्ही जाणार नाही. त्याच्यापासून तुम्ही सजग राहाल. हा प्रकारचा बदल तुमच्यामध्ये, तुमचं आरोग्य चांगलं असेल तर राहील तुमच्यामध्ये. तुम्ही खेळण्याला प्राधान्य देता, चांगलं जीवन जगण्यामध्ये, तुमचं व्यायाम करण्यामध्ये, योगा करण्यामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःला खूप जास्त व्यसनाधीन करून घेत नाही. नाहीतर कुठल्याही एकाच गोष्टीच्या शॉपिंगच्याच मागे पडले तर मग शॉपिंगच करा, खेळाच्या मागे पडले तर नुसतं खेळण्याचंच काम करा, नुसतं कामाच्या मागे पडले तर नुसतं कामच करा. असं न करता बॅलन्स जीवन जगण्याची कौशल्य तुम्ही विकसित केलं आहे तर खऱ्या अर्थाने तुमचं आरोग्य चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येईल.
आणि अशा प्रकारचा व्यक्तींचा समूह जर आपण एकत्र आणला तर आपल्याला आपल्या लोकल कम्युनिटीमध्ये चांगल्या प्रकारचा बदल घडवून आणता येतो. चांगले कुटुंब, कुटुंबातील व्यक्तींसाठी चांगलं करिअर किंवा कुटुंबातील व्यक्तींसाठी सुरक्षा, त्यानंतर चांगलं सामाजिक सलोख्याचे संबंध, अशा प्रकारची सपोर्ट सिस्टीम, एकमेकांना मदत करणारे सहकारी किंवा व्हॉलेंटियर्स, अशा प्रकारचं लोकल कम्युनिटीमध्ये आपल्याला एक उभारणी करता येऊ शकते. या गोष्टीसाठी आपल्याला कार्यरत व्हायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःवर काम करावं लागेल, स्वतःमध्ये हे गुणकौशल्य विकसित करावे लागतील आणि त्यानंतर मग लोकल कम्युनिटीतून तुम्ही पुढे तुमच्या समाजामध्ये आणि मग या माध्यमातून अनेक अशा गोष्टींसाठी ज्या सुविधा आपल्याला पाहिजे त्या सगळ्यासाठी देश उभारणीच्या कामासाठी आपण व्यक्ती म्हणून कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. आणि अशा प्रकारे आपलं स्वतःचं आरोग्य सांभाळून आपल्याला सामाजिक आरोग्य सुद्धा सांभाळता येते आणि सामाजिक आरोग्य सांभाळून आपल्याला आपल्या देशाची उभारणी सुद्धा करता येऊ शकते. आणि यासाठी आपला जीवन कौशल्य विकास यावर लक्ष दिलं पाहिजे. आता सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला जशा प्रकारे मी सांगितलं तसं हे आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, आपल्या जीवनाचं जीवन खऱ्या अर्थाने घडवायचं असेल तर हे जे व्हील आहे वेलनेसचं, वेलनेस व्हील, यावर आपल्याला काम केलं पाहिजे. यात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता जे 2 ऍडिशनल नवीन ज्या गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत, अशा धरून 8 कौशल्याचे अंग आहेत आपल्याला, त्यावर आपल्याला काम करायचं आहे. त्यासाठी आपण आता पुढाकार घेतला पाहिजे. तर त्यावर आपण आता टप्प्याटप्प्याने लक्षात घालणार आहोत. तर आपण या सगळ्या कौशल्यांमध्ये स्वतःला विकसित केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आपण याला जाणतो आणि स्वतःच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींच्या संबंधीचा वेलनेस म्हणजे सुबत्ता आणण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो आहे. तर खऱ्या अर्थाने आपल्याला जीवनामध्ये आनंद आणि समाधान मिळण्यासाठी आपण स्वतःच्या जीवनाला घडवू शकतो. आणि हे जर करायचं असेल तर तुम्हाला ह्या वेलनेस व्हीलवर काम करावं लागेल. सोशल वेलनेस, फिजिकल वेलनेस, स्पिरिच्युअल वेलनेस, ऑक्युपेशनल वेलनेस, इमोशनल वेलनेस, एन्व्हायरमेंटल वेलनेस, इंटेलेक्च्युअल वेलनेस आणि फायनान्शियल वेलनेस, असे 8 वेलनेसचे फॅक्टर आहेत ज्यावर आपल्याला काम करायचं आहे. आणि हा वेलनेस आपण जेव्हा म्हणतो तो वेलनेस इज अन ऍक्टिव्ह प्रोसेस ऑफ बिकमिंग द अवेअर ऑफ अँड मेकिंग द चॉईसेस टुवर्ड्स द हेल्दी अँड फुलफिलिंग लाईफ. परिपूर्ण जीवन जगण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने आपलं आरोग्य कायम ठेवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये सतत कार्यरत असणे आणि सजग असणे, त्याला म्हणतो आपण वेलनेस. म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल आपण सजग आहोत आणि त्याबद्दल योग्य निर्णय आपण घेतो आहोत आणि योग्य कार्यपद्धतींची अंमलबजावणी आपल्या जीवनामध्ये करतो आहोत आणि त्याचं आपलं अंतिम उद्दिष्ट आहे की आपलं जीवन घडविणे किंवा जीवन परिपूर्ण करणे किंवा जीवनामध्ये खऱ्या अर्थाने जीवन परिपूर्ण करण्यासाठी जगणे. आणि अंतिम उद्दिष्ट जे आपल्या जीवनाचं ते म्हणजे निरंतर आनंद आणि निरंतर समाधान हे आपल्याला मिळालं पाहिजे. या परिस्थितीकडे आपल्या जीवनाला आकार देणे, या अर्थाने वेलनेस ची व्याख्या आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि अशा प्रकारचा वेलनेस आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये आणायचा असेल तर हे जे वेलनेस फॅक्टर मी तुम्हाला सांगितले, या वेलनेस फॅक्टरवर आपल्याला काम करावं लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला अनेकांना माहिती आहे फिजिकल वेलनेस आपण जेव्हा म्हणतो तर आपल्याला रिकॉग्नायझिंग द नीड ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी, डाएट, स्लीप अँड न्यूट्रिशन. आपल्यापैकी पण स्वतःलाच विचारू शकतो की मला माझ्या जीवनाला असलेले पोषक तत्व, त्याच्यासाठी लागणारा योग्य प्रकारचा आहार आणि त्यासाठी आपल्या जीवनामध्ये योग्य प्रकारची एक्सरसाइज आणि योग्य प्रकारची पोषण मूल्ये याचं मला स्वयंपूर्ण ज्ञान आहे आणि ते मी माझ्या जीवनामध्ये वापरतो. याचा अर्थ माझा फिजिकल वेलनेस हा अतिउत्तम आहे असं आपण म्हणू शकतो. फिजिकल वेलनेसच्या नंतर दुसरा महत्वाचा आपण वेलनेस आपण प्राप्त केला आहे, बरेच जणांनी, सगळ्यांनीच केलेला आहे, तो म्हणजे इंटेलेक्च्युअल वेलनेस, बुद्धिमत्ता. रिकॉग्नायझिंग द क्रिएटिव्ह ॲबिलिटीज अँड फाइंडिंग द वेज टू एक्सपांड द नॉलेज अँड स्किल. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक नॉलेज असेल परंतु ज्ञानाचा वापर आपल्या स्वतःच्या कुठल्या आत्मशक्ती आहेत,
स्वतःच्या कोणत्या कॅपॅबिलिटीज आहेत, स्वतःमध्ये चांगले कौशल्य कोणते आहेत, त्याचा वापर करून आपल्या जीवनामध्ये ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, याला म्हटलं जाते इंटेलेक्च्युअल वेलनेस. तर आपण आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यासाठी प्रयत्नरत आहोत का, की आपण एका ठिकाणी थांबलो आहोत आता, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यानुसार लक्षात येईल किंवा इंटेलेक्च्युअल वेलनेस माझ्यापाशी आहे की नाही आहे, स्वतःला तपासू शकतो आपण. त्यानंतर मग बऱ्यापैकी आपण आता ऑक्युपेशनल वेलनेस सुद्धा आपल्यापैकी अनेक जणांनी प्राप्त केलेला आहे. ऑक्युपेशनल वेलनेस म्हणजे पर्सनल सॅटिस्फॅक्शन अँड एनरिचमेंट ऑफ द डिराइव्ड फ्रॉम वन वर्क. तुम्ही सध्या जे काम करतात फॉरेस्ट विभागामध्ये, तुम्ही ही नोकरी प्राप्त केलेली आहे, तुमचा व्यवसाय म्हणून तुम्ही फॉरेस्टची नोकरी पत्कारली आणि तुम्ही आता त्याच्यामध्ये समाधानी आहात, असं जर असेल तर तुमचा ऑक्युपेशनल वेलनेस तुम्ही प्राप्त केलेला आहे असं तुम्ही म्हणू शकता. आणि जर तुमच्या कार्यालयीन ड्युटी पासून तुम्ही जर समाधानी नसाल तर मग तुम्हाला यावर सुद्धा काम करायचं आहे. हे सुद्धा जीवन कौशल्य तुम्हाला स्वतःमध्ये विकसित करावं लागणार आहे. आणि ऑक्युपेशनल वेलनेस पर्यंत आपण सगळेजण पोहोचलेले आहोत. म्हणजे आपण आपला आता ज्या वयाच्या स्थितीमध्ये आपण आहोत, फिजिकल हेल्थ आपण आतापर्यंत सांभाळली, आपण शिक्षण घेतलं, इंटेलेक्च्युअल वेलनेस पण आपण चांगली करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या पुढे जाणं आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर ऑक्युपेशनल वेलनेस आपण आतापर्यंत वाढवला, पण त्यामध्ये समाधान शोधणं जरुरी आहे. याच्या पुढे गेल्यावर आता बऱ्यापैकी आपल्याला पैसे मिळतात, पगार मिळतो किंवा आपल्या कामाचा मोबदला आपल्याला मिळतो, आणि त्यातून आपण आपला फायनान्शियल वेलनेस सुद्धा आणण्याचा प्रयत्न करतो आहे का. तर आपल्याला मिळत असलेले जे पैसे आहे त्यामध्ये तुम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे का सध्याच्या सिच्युएशन मध्ये, सॅटिस्फॅक्शन विथ करंट अँड फ्युचर फायनान्शियल सिच्युएशन्स, असं जर असेल तर मग तुमचा फायनान्शियल वेलनेस चांगला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जर आता तुम्हाला असं भविष्याची चिंता वाटत असेल किंवा आता तुम्हाला जे पैसे मिळतात त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी नसाल तर मग फायनान्शियल वेलनेस तुमच्याजवळ नाही. तुम्हाला या फॅक्टरवर काम करावायचं आहे, हे निश्चित आहे. या 4 फॅक्टर शिवाय मग आणखीन पुढच्या लेवलचे 4 टप्पे आहेत. ते म्हणजे आता आपल्याला इमोशनल वेलनेसवर सुद्धा काम करायचं आहे. वयाच्या 40-45 वर्षानंतर जर आपण इमोशनल वेलनेसवर काम केलं नाही तर 50-55च्या नंतर आपल्या जीवनामध्ये अनेक संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो. हे अनुभव सिद्ध आहे. म्हणून कोपिंग इफेक्टिव्हली विथ द लाईफ अँड क्रिएटिंग द सॅटिस्फाईंग रिलेशनशिप, या प्रकारचा इमोशनल इंटेलिजन्स आपल्या जीवनामध्ये आपल्याला आणता आला पाहिजे. आणि अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावनांना आपण समजून आपल्या परिवारातील, आपल्या कार्यालयातील लोकांना त्यांच्यामध्ये जे असलेले गुण आहेत, चांगले अथवा वाईट, त्यांच्या सोबत आपण त्यांना स्वीकारायला तयार आहोत का, त्यांनी केलेल्या चुकांसाठी आपण त्यांना माफ करायला तयार आहोत का, त्यांनी केलेल्या चुकांसहित आपण त्यांना स्वीकारायला तयार आहोत का. आणि ते सुद्धा आपल्यासारखेच एक मनुष्य आहेत, ते सुद्धा आपल्यासारखे चुका करू शकतात. आणि म्हणून त्यांच्या चुकांना माफ करून त्यांना समजून घेऊन आपण आपले आंतरपारस्परिक संबंध चांगले ठेवून आपल्या एकांमेकांमध्ये वितुष्ट निर्माण होणार नाही, भावभावनांचा उद्रेक होणार नाही, यासाठी आपण प्रयत्नरत आहोत का. या अनुषंगाने आपल्याला आपला इमोशनल इंटेलिजन्स तपासायला पाहिजे. आपली भावनिक बुद्धिमत्ता कुठल्या लेवलला आहे. काम, क्रोध, मोह, माया, मत्सर, नकारात्मक दृष्टिकोन, अशा प्रकारच्या खूप साऱ्या वेगळ्या गोष्टी आहेत, सवयी आहेत, ज्या सवयी आपल्या जीवनामध्ये आपल्याला लागल्या असतील तर त्याचा आपण वाढ करतो आहे की त्यांना आपण नष्ट करतोय आपल्या जीवनातून. यासाठी सुद्धा तुम्हाला प्रत्येकाला काम केलं पाहिजे. आणि याला म्हणतात इमोशनल इंटेलिजन्स. इमोशनल वेलनेस तुम्हाला याच्यापासून आणता येईल. आणि हे जर नाही केलं तर मग तुम्हाला कितीही पैसे मिळाले, तुम्ही किती मोठ्या उच्च पदावर अधिकारी बनले, पण जर भावनिक दृष्ट्या तुम्ही कमकुवत असाल तर तुम्ही खऱ्या अर्थाने आनंदी आणि समाधानी होऊ शकणार नाही. आणि म्हणून यावर सुद्धा तुम्हाला काम केलं पाहिजे. आणि नंतर मग यानंतरचा टप्पा, तुम्ही जर भावनिक बुद्धिमत्ता तुमच्याकडे असेल, तुम्ही जर भावनिक दृष्ट्या सक्षम असाल तर तुम्ही एक समाजाचा विभिन्न अंग म्हणून समाजाचा मदत कार्य सुद्धा तुम्ही करू शकता. डेव्हलपिंग ए सेन्स ऑफ कनेक्शन, बिलॉंगिंगनेस अँड वेल डेव्हलपमेंट सपोर्ट सिस्टीम फॉर द सोसायटी ऑर लोकल कम्युनिटी, अशा प्रकारचे गुणकौशल्य आपल्यापैकी अनेक जणांमध्ये असतील, परंतु तुम्हाला ते वाढवले पाहिजेत. प्रत्येकाने याचा विचार केला पाहिजे.
आणि आपण एक समाजाचा अंग आहोत. आपल्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी समाजानेच मदत केलेली आहे. त्यामुळे मी समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्याची परतफेड करण्यासाठी म्हणून मी समाजाच्या वेगळ्या काहीतरी मदत कार्यामध्ये सहभागी झालो पाहिजे. नाही काही तर पैसे नाही देऊ शकत मी, तर माझा वेळ दिला पाहिजे, माझी सेवा दिली पाहिजे. ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण करणे म्हणजे सोशल वेलनेस आपला स्ट्रॉंग करणे होय. सोशल वेलनेस जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग करता, तेव्हा आपण एखाद्याला मदत केल्यानंतर दुसऱ्याला जे मदत केल्यामुळे जो आनंद होतो, तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर पाहणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला एक वेगळं समाधान मिळत असते. आणि हे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला स्वतःला सामाजिक कार्यांमध्ये, सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा अग्रेसर सकारात्मक दृष्टिकोनातून स्वतःला विकसित करावं लागेल. आणि या अर्थाने आपल्याला सोशल वेलनेस सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला आणता आला पाहिजे. आणि मग त्यानंतर पुढचा वेलनेस तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आणू शकता, तो म्हणजे स्पिरिच्युअल वेलनेस. आध्यात्मिक गुणवत्ता तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वाढवली पाहिजे. वयाच्या 50व्या वर्षानंतर म्हणजे 50% आपण वय जीवन जगलं आपलं, 50% नंतर तुम्हाला ही स्पिरिच्युअल वेलनेस तुम्हाला कामात पडणार आहे. आणि तुमचे जे सेन्सेस आहेत त्याला एक्सपांड करणे, या सेन्सेसचा उपयोग आणखीन अति परमोच्च ज्ञान प्राप्त करण्यासाठी करणे आणि त्या परमोच्च ज्ञानाचा उपयोग समाजाच्या चांगल्या कामासाठी आपल्या स्वतःच्या जीवनातून लोकांपर्यंत पोहोचवणे, यासाठी आपलं जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण करू शकतो आपण. इतरांचं जीवन सफल करण्यासाठी, इतरांना मदत करण्यासाठी आपण आपलं जीवन स्वतःचं देऊ शकतो, आपला वेळ त्याच्यामध्ये देऊ शकतो. चांगल्या लोकांपर्यंत चांगले थॉट्स, चांगले विचार आपण पोहोचवू शकतो. या अर्थाने स्पिरिच्युअल वेलनेस पण आपण आपल्या जीवनामध्ये आणला पाहिजे. आणि स्पिरिच्युअल वेलनेस आणायचा असेल तर हे सुद्धा एक महत्वाचं जीवन कौशल्य आहे, ज्यावर आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. आणि अर्थातच असे 7 कौशल्य जर आपण विकसित केले तर 8वं कौशल्य तुमच्या लक्षात येईल की ते म्हणजे माझं जीवन म्हणजे ह्या एका पूर्ण निसर्गाचा, युनिव्हर्सचा, या कॉस्मिक एनर्जीचा एक भाग आहे. आणि या चैतन्य शक्तीचा एक अंग म्हणजे माझं जीवन आहे. आणि म्हणून मी या चैतन्य शक्तीच्या सोबतच राहू शकतो. आणि म्हणजेच काय, तर मी या पर्यावरणाचा भाग आहे. हे पर्यावरण म्हणजेच मी आहे किंवा मी म्हणजेच पर्यावरण आहे. आणि म्हणून मला या पर्यावरणाची काळजी घ्यायची आहे, म्हणजेच मला माझी काळजी घ्यायची आहे. आणि माझ्या आजूबाजूचं संपूर्ण सृष्टी, जीवसृष्टी ही मला जिवंत ठेवायची आहे. या अर्थाने आपल्याला पर्यावरण, एन्व्हायरमेंटल स्किल्स, गुड हेल्थ बाय ऑक्युपाइंग द प्लेझंट स्टिम्युलेटिंग एन्व्हायरमेंट दॅट सपोर्ट्स द वेल बिईंग ऑफ द ह्युमन, ह्यासाठी आपल्याला वातावरण निर्मिती करायची आहे. अशा प्रकारचं हे सुद्धा एक महत्वाचं कौशल्य आहे की आपल्या जीवनामध्ये आपण पर्यावरणीय संतुलन ठेवण्यासाठी सुद्धा काम केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे या 8 अंगांवर आपण जर काम केलं तर आपल्या जीवनामध्ये आपण वेलनेस सिद्ध करू शकतो, आपलं जीवन हे परिपूर्ण करू शकतो. खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या जीवनामध्ये आनंद, निरंतर आनंद आणि निरंतर समाधान हे मिळवता येऊ शकते. इट इज पॉसिबल टू एव्हरी कॉमन मॅन, इट इज पॉसिबल फॉर एव्हरी कॉमन मॅन. हा माझा स्वतःचा आणि माझ्यासोबत माझ्यासारख्या लोकांनी ज्यांनी याचा उपयोग केला, या सगळ्यांचा आमचा स्वतःचा अनुभव आहे. आणि या प्रकारच्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला ह्या सगळ्या कौशल्यांवर काम करावं लागणार आहे. या 8 कौशल्यांवर तुम्ही निरंतरपणे लक्ष घेतलं पाहिजे. जीवन जगत असताना तुम्हाला सततपणे नुसतं असं नाही तर फक्त एकदा सामाजिक कार्याच्या मागे लागले तर सामाजिकच काम करत बसले, नाही तर फक्त इंटेलेक्च्युअल वेलनेसच वाढवला तर नुसतं एज्युकेशन घेऊन काही फायदा नाही. तुम्ही किती शिकले असला, माझ्याजवळ किती डिग्री असल्या, माझ्याजवळ किती नॉलेज असलं, ते नॉलेज काही कामाचं नाही जर ज्ञानाचा अर्थ, ज्ञानाचा उपयोग मी जर कृतीमध्ये आणू शकत नाही. उपयोग करून ज्ञानाला अर्थ तेव्हाच आहे की जेव्हा त्याचा उपयोग तुम्ही कृतीमध्ये आणू शकता. त्यामुळे ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो. म्हणजे तुमच्याजवळ मिळालेलं प्राप्त ज्ञान हे इतरांना प्रसारित करणे आणि त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये ते प्रकारचं ज्ञान जागृत झालं पाहिजे यासाठी काम करणे, अशा अर्थाने खऱ्या अर्थाने आपण जीवन परिपूर्ण करू शकतो. आणि म्हणून फक्त आपल्यापुरता विचार न करता संपूर्ण सृष्टीचा विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतो. हे अंतिम उद्दिष्ट आपण जेव्हा मिळवण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण जीवन विकास असं म्हणतो. आणि हे कौशल्य विकसित करण्यासाठी आपल्याला ह्या प्रकारचे वेलनेस
आपल्या जीवनामध्ये आणावे लागतील. अर्थातच हा फार मोठा दीर्घ विषय असेल. थोडक्यामध्ये आपण काही गोष्टी या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि मग आपण आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवू. तर पहिलं आहे आता आपलं फिजिकल वेलनेस, फिजिकल हेल्थ चांगली करणे. आता आज सध्याच्या परिस्थितीमध्ये काय आहे, तर आपलं संपूर्ण लक्ष पैशाकडे आहे. मला पैसे मिळवायचे आहेत. मग पैसे मिळवण्यासाठी आपण आपल्या आरोग्यासोबत कॉम्प्रोमाइज करून आलो आणि आरोग्यासाठी कॉम्प्रोमाइज केलं की पैसे मिळवण्याच्या चक्करमध्ये आपल्याला तणाव निर्माण होतो आणि मग ह्या चक्रामध्ये आपण एकदा फसलो की मग या चक्रामध्येच आपण राहून जातो आणि आज या चक्रामध्ये अनेक लोक आपल्यापैकी आहेत. याच्या बाहेर आपल्याला पडलं पाहिजे आणि आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की भौतिक आरोग्य सांभाळायचं असेल तर आपल्याला मेंटल आरोग्य, सामाजिक आरोग्य आणि भौतिक आरोग्य तिन्हीवर काम करावं लागणार आहे. नुसतं भौतिक आरोग्याकडे लक्ष देऊन चालणार नाही. तर आपलं भौतिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपल्याला सोशल वेलनेसवर काम करावं लागते आणि इमोशनल वेलनेसवर पण काम करावं लागते. इमोशनल वेलनेस आणि सोशल वेलनेस जर त्याचा समन्वय साधला नाही तर तुमचं भौतिक आरोग्य चांगलं राहणार नाही. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावनांची निर्मिती झाली की वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या एन्झाईम्स मधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी होतात. उदाहरणार्थ शुगर वाढणे, बीपी होणे, ब्लड प्रेशर किंवा अशा प्रकारचे खूप सारे ऍसिडिटी आहे किंवा हेडेक आहे किंवा अर्धशिशी आहे किंवा अनेक अशा प्रकारचे रोग आहेत की आपल्या शरीरामध्ये जे बायोकेमिकल बॅलन्स आहे, हे बायोकेमिकल बॅलन्स आपल्या शरीरामध्ये आपण बिघडवतो. ते बिघडवण्याचं कारण काय आहे, तर स्ट्रेस, ताणतणाव, कामाच्या प्रती तुम्हाला आनंद आणि समाधान नसणे, त्यामुळे वेगवेगळ्या भावनांचा उद्रेक आणि मग इमोशनल मध्ये आपण वेगळ्या प्रकारचे चुकीचे कर्म आपल्या हातून घडते. आपण फाईट करतो, आपण स्ट्रगल करतो, चॅलेंज स्वीकारू शकत नाही, सहकार्याने वागू शकत नाही. आपलं पेशन्स, संयम आपला जो आहे तो संयम आपला सुटून जातो कधी कधी. या सगळ्या गोष्टीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स, आपल्या बायोकेमिकल एन्झाईम्स तयार झाले की वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांची निर्मिती आपल्या शरीरामध्ये आपोआप होते. आणि म्हणून भौतिक आरोग्य सांभाळायचं असेल तर इमोशनल आरोग्य आणि सोशल आरोग्य, कारण तुम्ही समाजामध्ये जे वावरता त्यातून वेगळ्या भावना निर्माण होतात आणि वेगवेगळ्या भावनातून वेगवेगळ्या प्रकारचे बायोकेमिकल चेंजेस आपल्या शरीरामध्ये होतात आणि त्यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी होतात. आणि म्हणून भौतिक आरोग्य चांगलं राखायचं असेल तर या अंगाने आपल्याला काम केलं पाहिजे आणि या अंगाने काम करायचं असेल तर आपल्याला स्वतःचं भौतिक आरोग्य चांगलं आहे की नाही याची तपासणी पण आपल्याला करता येते. अनुवांशिक जनुक संरचना तपासून घेणे, आपले डीएनए तपासण्याचे टेस्ट होऊ शकतात. वैद्यकशास्त्रीय तपासणीमधून पण आपल्यापैकी आपण आपल्या शरीरातली सगळी तपासणी करून घेऊ शकतो. आपण आपल्या जीवनशैलीचा स्वतःचा अभ्यास करू शकतो. त्यामध्ये कोणते बदल करायचे अपेक्षित आहेत ते आपण बदल जर केले तर आपली फिजिकल हेल्थ आपण चांगली ठेवू शकतो. जीवनसत्वांची आवश्यकता आपल्यामध्ये काही कमतरता आहे का, तुम्हाला या सगळ्या टेस्ट करून लक्षात आलं तर तशा प्रकारचे पोषण मूल्य आपल्याला मग घेतली पाहिजेत, हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर मग काही वंशपारंपरिक रोग असतील त्याच्या निर्मूलनासाठी सुद्धा आपण काम करू शकतो. आणि मग या अर्थाने आपण जर काम करायला सुरुवात केली तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की व्यायाम आणि शरीर शुद्धी करून आपण आपलं आरोग्य चांगलं राखू शकतो. जीवनसत्वयुक्त आहार आपण जर घेतला, चौफेर आहार जर घेतला तर आपलं आरोग्य चांगलं राहते. नियमित जीवनशैली जर आपण राखली तर आपलं आरोग्य चांगलं राहते आणि आपल्याला रात्री शांत झोप येते. याचा अर्थ किंबहुना आपली सध्या तरी तब्येत चांगली आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नसते. परंतु हे सगळं जर आणखीन चांगल्या प्रकारे साधायचं असेल तर आपल्याला निसर्ग तत्वांचा जास्तीत जास्त वापर आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे आणि निसर्ग उपचारांचा वापर आपल्या आरोग्यासाठी केला पाहिजे. तर अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या व्याधी तुमच्या जीवनामध्ये येण्यापासून तुम्ही टाळू शकता. त्यामुळे हे दोन तत्व जरी आपण आपल्या जीवनामध्ये पाळण्याचा प्रयत्न केला, निसर्ग तत्वांचा वापर आणि निसर्ग उपचारांचा वापर आपल्या जीवनाला घडवण्यासाठी करणे, तर आपलं भौतिक आरोग्य आपण चांगलं राखू शकतो. त्यानंतर मग पुढचं महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे आपलं मानसिक आरोग्य चांगलं राखणे. मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला सामाजिक कार्यामध्ये जर आपण गुंतवलं तर त्यातून एक वेगळ्या प्रकारचं समाधान आपल्याला मिळते. त्यामुळे आपली मानसिकता चांगली राहण्यामध्ये मदत होते. आपण लोकांना चांगल्या प्रकारे समजू शकतो. आपल्या आंतरपारस्परिक संबंध
चांगले राहण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा अनुभव कामात पडतो. त्यामुळे आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या भावभावना आहेत, म्हणजे आपलं सायकोलॉजिकल सेटिंग जे आहे, हे आपल्याला विकसित करता येते. आपण आपल्या रागाला आवर घालू शकतो. आपल्याला द्वेष निर्माण झाला तर त्या द्वेषावर पण आपण नियंत्रण करू शकतो. संयम आपला वाढवू शकतो. गैरसमज होण्याचे टाळू शकतो आपल्या जीवनामध्ये. बदला घेण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला आपण नियंत्रित करू शकतो. तर अशा प्रकारे सायकोलॉजिकल कंट्रोल आपण आपल्या मनावर करू शकतो. आणि सायकोलॉजिकल कंट्रोल करण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स हे निर्माण होणार नाहीत, जे वेगळ्या प्रकारच्या भावना उद्दीपित करतील. त्याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही कशा प्रकारचं खानपान करता, कशा प्रकारचं राहणीमान आहे, हे सगळ्या गोष्टी एकमेकाला जुळलेल्या आहेत. आणि म्हणून मानसिक आरोग्य राखण्यासाठी सुद्धा आपल्याला काम करायचं आहे. त्यासाठी आपले विचार चांगले करणे, सायकोलॉजिकल वेलनेस, फिटनेस आणला पाहिजे आपल्या मनामध्ये. त्यासाठी मनाला नियंत्रित करण्यासाठी चांगल्या विचारांची निर्मिती, चांगल्या विचारांचं आकलन, चांगले विचार वाचणे, ऐकणे, बोलणे, पुढे वाढवणे, यावर काम करू शकतो. त्याचा वापर समाजासाठी आपण जर करायला सुरुवात केला तर सोशल वेलनेसवर पण आपण काम होईल आपल्या, आणि आपलं मानसिक आरोग्य पण चांगलं व्हायला सुरुवात होईल. आणि अशा अर्थाने आपल्याला खऱ्या अर्थाने आपली मेंटल हेल्थ ही आपण सांभाळली पाहिजे. आणि यानंतर ही मेंटल हेल्थ आपली चांगली आहे की नाही हे आपण वेगवेगळ्या आपल्या प्रश्नांवरून तपासू शकतो. तर तुम्ही स्वतःला विचारू शकता प्रश्न, की माझी आपुलकीची समज कशी आहे, मी माझ्या घरच्या लोकांच्या बद्दल, फॅमिली बद्दल आपुलकी मला किती आहे, मी माझा स्वतःचा वैयक्तिक विचार करतो, किंवा माझे त्यांच्याबद्दल काही पटत नाही, माझं चांगलं नाही आहे त्यांचे संबंध माझे, किंवा माझे विचार स्पष्ट आहेत आणि ते मी पूर्ण आत्मविश्वासाने माझ्या वरिष्ठांसमोर किंवा इतरांसमोर मांडू शकतो, असं असेल तर तुमचं मानसिक आरोग्य चांगलं आहे. इट्स अ गुड साइन ऑफ मेंटल हेल्थ. तुमची कामाच्या ठिकाणी जी प्रोडक्टिव्हिटी आहे, उत्पादकता, ही चांगली आहे का? तुम्हाला सोपवलेलं काम कमी वेळेमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण करता आणि स्वतःला तुम्हाला वाटते की बा यस आय हॅव कम्प्लिटेड दिस टास्क. डेली वाईज तुम्ही स्वतःची उत्पादकता दररोज तपासता. तुम्हाला मिळत असलेला पगाराचं खरोखर तुम्ही पूर्णपणे त्याचा मोबदला परत करता कामाच्या माध्यमातून. स्वतःला विचारा, स्वतःला तपासा. तुमची प्रोडक्टिव्हिटी चांगली असेल तर तुमची मानसिक हेल्थ चांगली आहे. तुम्ही जास्तीत जास्त काळजी करता की काळजीला नियंत्रित करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे, हे तुम्हाला तपासता येईल. तुमची मेंटल हेल्थ चांगली आहे की तुम्हाला कळेल. चांगुलपणा आणि वचनबद्धता याबद्दल तुम्ही किती सजग आहात, दिलेले कमिटमेंट तुम्ही पूर्ण करता का, तुमच्यामध्ये किती प्रमाणामध्ये चांगुलपणा तुम्ही दाखवू शकता लोकांना, यावरून तुमचं मानसिक आरोग्य ठरते. तुमच्या कामामध्ये लवचिकता आहे का, तुमच्या शेड्यूलमध्ये लवचिकता आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे का, आध्यात्मिकचा स्तर कसा आहे तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही जीवनाच्या प्रती आशावादी आहेत का, आलेल्या संकटांबद्दल तुम्ही आशावादी राहून भविष्यामध्ये चांगले वेळ येण्याची विचार करता का, तुमचा आत्मविश्वासाची लेवल कशी आहे, की तुम्ही भित्रे आहात, तुम्हाला अनेक गोष्टींची मनामध्ये फिअर आहे, किंवा तुम्ही स्वाभिमानी किती आहात आणि किती नाहीत, तुमचे इतरांसोबतचे संबंध स्थिर आहेत का, समजदारीची लेवल किती आहे आपली, अंडरस्टँडिंगची लेवल आपली किती आहे. आणि या सगळ्यातून आपण ताणतणावाची क्षमता कशी ठेवतो, की आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला तणाव येतो, स्ट्रेस येतो, रिॲक्ट करतो आपण, अशा प्रकारची आपली भूमिका आहे का. या सगळ्या प्रकारचे प्रश्नांचे जर उत्तर सकारात्मक असतील तर याचा अर्थ आपली मेंटल हेल्थ चांगली आहे असं आपल्याला तपासता येते. आणि नाही तर मग आपल्याला आपल्या सामाजिक मेंटल हेल्थवर आपल्याला काम करायचं आहे. अशाच प्रकारे आपली जर स्पिरिच्युअल हेल्थ आपल्याला चांगली ठेवायची असेल तर स्पिरिच्युअल हेल्थवर आपल्याला काम निश्चितपणे केलं पाहिजे. आपण आपला परावर्तित वेळ एकांतामध्ये घालवण्याची आपल्याला आवड आहे का, नसेल तर ती तुम्हाला लावली पाहिजे. आत्मचिंतन करण्यासाठी, आत्मपरीक्षण करण्यासाठी, आत्मबल वाढवण्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ एकांतामध्ये घालून ध्यान लावता आलं पाहिजे. जीवनातील घटनांवर संयमितपणे विचार करण्याची क्षमता तुम्हाला आणायची असेल, संयमितपणे विचार करण्याची क्षमता विकसित करायची असेल तर तुम्हाला आध्यात्मिक वेलनेस, स्पिरिच्युअल वेलनेस यावर काम करावं लागेल. तुमच्या जीवनाचं निश्चित उद्दिष्ट निश्चित आहे का, आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही जीवनाची वाटचाल तुमची सुरू आहे का, अंतिम उद्दिष्ट काय आहे जीवनाचं, निर्मळ आनंद आणि निरंतर समाधान, यावर तुम्ही काम करता आहेत का.
तुमच्यामध्ये जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांच्या योग्य आणि अयोग्याचा विचार करून तुमची निर्णय क्षमता तुम्ही विकसित केलेली आहे का, की तुम्ही पूर्वग्रह दूषित राहून निर्णय घेता? तुमच्या मान्यता कशा आहेत, तुमच्या डोक्यामध्ये कशा प्रकारचं प्रोग्रामिंग झालेलं आहे, यावरून तुमची स्पिरिच्युअल हेल्थ समजते. मान्य अमान्य याबाबत पटवून देण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे का? आणि यासाठी तुम्हाला जर काम करायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये सर्वप्रथम एक तत्व आपण जपलं पाहिजे, आणि ते म्हणजे जगा व जगू द्या. भगवान महावीरांनी सांगितलेलं हे तत्व आहे की जर तुमच्या जीवनाचा जास्तीत जास्त दृष्टिकोन जगा व जगू द्या या तत्वाचा असेल तर खऱ्या अर्थाने तुमचा स्पिरिच्युअल वेलनेसच्या दिशेने तुम्ही काम पुढे नेऊ शकता. क्षमाशीलता आणि संवेदनशीलता तुम्ही जीवनामध्ये विकसित करू शकता. इतरांच्या भावभावनांना समजून त्यांच्यासोबत योग्य प्रकारचं वर्तन करण्याची क्षमता आपण आपल्यामध्ये निर्माण केलेली असते. आणि दुसऱ्यांच्या किती मोठ्या चुका जरी झाल्या तरी त्याला क्षमा करण्याची ताकद आपल्या मनात ठेवू शकतो. एवढ्या प्रकारची क्षमाशीलता आपल्याला आणायची असेल तर या ठिकाणी आपल्याला ध्यान, मनन, चिंतन याचं आपण सोबत केली पाहिजे आणि स्पिरिच्युअल हेल्थ आपण आपल्या जीवनामध्ये घडवली पाहिजे. आता हे जरी केलं असेल तरी आजच्या या आधुनिक युगामध्ये आणखीन एक महत्वाची हेल्थ आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे फायनान्शियल हेल्थ, फायनान्शियल वेलनेस किंवा आर्थिक सुबत्ता. आपण आपल्या जीवनाचा व्यक्तिगत जमा खर्चाचा ताळमेळ बसवतो का? आपल्याला आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करण्याची वागण्याची सवय आहे का, की आपण आपल्या ऐपतीपेक्षा आपला जास्तीचा आपण खर्च करतो आणि मग आपली उधारी आणि क्रेडिट आणि कर्ज यामुळे आपण ग्रस्त आहोत का? पैसा सर्व काही आहे आणि ते टाळता येण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे का? आपण संबंधांना लक्ष देतो की आपण पैशांना लक्ष देतो? स्वेच्छेने दान करण्याची भावना आपल्याकडे आहे का? या अर्थाने आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपली आर्थिक सुबत्ता खरोखर आहे का? जरी तुम्हाला महिन्याचा पगार भेटत असेल, तुमचं जीवन चालू असेल, पण या अंगाने तुम्ही तुमची परिवाराची, फॅमिलीची फायनान्शियल स्टॅबिलिटी तपासा. परिवाराच्या खर्चाचं नियोजन तुम्ही केलेलं आहे का? तुम्हाला क्रेडिट कार्डची आवश्यकता पडते का? जर पडत असेल तर तुमचा फायनान्शियल वेलनेस चांगला नाही. दीर्घ बचतीच्या योजना तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अंमलात आणलेल्या आहेत का? जर नसेल तर पुढच्या भविष्यामध्ये आर्थिक संकट आलं तर तुमची जीवनाची आर्थिक घडी जी आहे ती बिघडू शकते. आणि म्हणून यासाठी तुम्हाला काम केलं पाहिजे. फायनान्शियल वेलनेस हा आजच्या जीवनाचा एक अमूलाग्र अंग बनलेला आहे. त्यामुळे बाकी सगळे अंग बरोबर करायच्या अगोदर पहिले अंग तुम्हाला हेच बरोबर करावं लागते. परंतु हे बरोबर करायसाठी बाकीचे पण अंगांवर काम करावं लागते, हे पण लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसा कमवला तर काही होणार नाही. त्यातून तुम्ही निरंतर आनंद, समाधान मिळू शकणार नाही. तुमचे आंतरपारस्परिक संबंध चांगले राहणार नाही. सोशल वेलनेस तुम्हाला येणार नाही. मेंटल स्टॅबिलिटी तुम्हाला येणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्यांची सांगड घालून आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून हे करायचं असेल तर आपल्याला आज असलेलं जे ज्ञान आहे त्याला आणखीन पुढच्या लेवलला नेलं पाहिजे. म्हणजे काय तर इंटेलेक्च्युअल वेलनेस वाढवला पाहिजे. इंटेलेक्च्युअल वेलनेस वाढवायचा असेल तपासावं लागेल आपल्याला स्वतःला की नवीन कल्पना, व्यक्ती आणि आचार विचार स्वीकारण्याची क्षमता माझ्या मनामध्ये आहे का? परिवर्तनी संसार का नियम आहे, याला आपण फॉलो करता का? नाहीतर मग आपल्या बदली झाली आपली दुसऱ्या ठिकाणी, मला इथे पसंत नाही, मग असं नाही तसं नाही, किंवा मला हे अधिकारी बदलून आले, माझं डिव्हिजन बदललं किंवा माझं काम बदललं, माझा टेबल बदलला आणि मग मी अशा प्रकारचे चॅलेंजेस स्वीकारायला तयार नाही आहे, तर मग जास्त बुद्धिमत्ता आपल्याकडे नाही आहे. तुमची बुद्धिमत्ता विकसित होणार नाही. तुमच्या अनेक अडचणी तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला फेस करावं लागू शकतात. स्वतःची कल्पना आणि दृष्टिकोन आणि मत मांडण्याचं धाडस तुमच्यामध्ये आणायचं असेल तर तुम्हाला इंटेलेक्च्युअल वेलनेस वाढवायला पाहिजे. तुमची बुद्धिमत्ता आणखीन तुम्हाला वाढवली पाहिजे. आणि बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर आज जशा प्रकारचं ट्रेनिंग तुमच्या या प्रशिक्षण शाळेने आयोजित केलेलं आहे, अशा प्रकारची प्रशिक्षणाची आवश्यकता आपल्या सगळ्यांना आहे. लक्षात ठेवा. तुम्ही कुठल्याही नोकरीमध्ये काम करा किंवा प्रायव्हेट बिझनेसमध्ये काम करा, प्रशिक्षणाची आवश्यकता ही प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये आहे. कारण अशा प्रकारचे आयोजित केलेले प्रशिक्षण आपल्याला, आपण जर आपला रस्ता भटकलो असो, आपला ट्रॅक जर चेंज झाला असेल तर पुन्हा आपल्याला ट्रॅकवर आणून ठेवतात. मला माहिती आहे की या प्रशिक्षणामध्ये अनेक जणांच्या जीवनामध्ये बदल होणार आहे आणि अनेक जण आता ताणतणाव निर्मूलन, कामाच्या ठिकाणी पारस्परिक संबंध कसे काम राखायचे
याच्याबद्दल चर्चा करतील, एकामेकासोबत वागताना विचार करतील, अरे तुझं चुकलं, असं नाही, असं नाही, प्रशिक्षणामध्ये हे सांगितलं होतं, आपण असं करायला पाहिजे. आणि अशा प्रकारचे प्रशिक्षण खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला ट्रॅकवर आणून ठेवतात. आणि अशा ट्रॅकवर आपण निरंतर कायम राहिलो पाहिजे. यासाठीच ह्या जीवन कौशल्यांचा सतत विकास करण्याचा प्रयत्न आपण सातत्याने केला पाहिजे. सांगोपांग विचार करून धाडसी निर्णय घेण्याची क्षमता विकसित करायची असेल तर तुमची बुद्धिमत्ता वाढवावी लागेल. नीतिमूल्य ओळखून स्वतःची समज वाढवायची असेल तर तुम्हाला इंटेलेक्च्युअल अवेअरनेस वाढवलाच पाहिजे. आणि तो वाढवला त्यासाठी तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करावं लागेल. एक सिंपल छोटा फॉर्म्युला मी अवलंबतो. वाचाल तर वाचाल. मी दररोज एक चांगलं आर्टिकल वाचतो, 1 पानाचं किंवा 2 पानाचं. मधल्या काळामध्ये मी एक सवय लावून घेतली होती की सकाळी उठल्याबरोबर मी रोज एका पुस्तकातली 2-3 पानं वाचत होतो. आणि असं करता करता मी कितीतरी पुस्तकं वाचून काढलेले आहेत. माझ्या आजूबाजूला टेबलवर तुम्हाला बरेचसे असे पुस्तकं पडलेले दिसतात, कारण की ते अपूर्ण आहेत, त्याचं वाचन चालू आहे. आणि जेव्हा मला माहित आहे की आता माझ्याजवळ काही दुसरं महत्वाचं काम नाही आहे, तो परावर्तित वेळ मी ताबडतोब तेवढं 2 पानं वाचण्यासाठी करतो. आणि असं 2-2 करता करता मी किती पुस्तक वाचून काढले. आणि हे प्रत्येक जण करू शकतो. पण आपला दृष्टिकोन त्याच्यावर पाहिजे की मला माझा इंटेलेक्च्युअल वेलनेस वाढवायचा आहे. मला आता नोकरी लागली आणि पगार मिळतोय आणि सगळं स्थिरतावर झालं आणि चांगली जिंदगी चालू आहे बा, म्हणजे इथं सगळं संपलं असं नाही आहे. तर ज्ञानाच्या कक्षा अतिशय उंच आहेत आणि परमोच्च ज्ञान आपण प्रत्येक जण प्राप्त करू शकतो. आणि ते करून आपल्या जीवनाला आकार देऊन इतरांच्या जीवनाला प्रभावित करण्याची क्षमता आपल्या प्रत्येकामध्ये आहे. एव्हरीवन इज युनिक इन युनिक स्किल. प्रत्येकामध्ये असं काहीतरी नवीनतम कौशल्य आहे. आणि या कौशल्यांची जाण घेऊन तात्विक विचारांची क्षमता आपल्या जीवनामध्ये वाढवणे, यासाठी इंटेलेक्च्युअल वेलनेसवर काम आपण करायला पाहिजे. आणि सोबतच मग आपण जर इमोशनल वेलनेसवर आपण सांगितल्याप्रमाणे काम जर केलं तर आपलं आनंदी आणि समाधानी व्यक्तिमत्व आपलं घडू शकते. यासाठी स्वयंशिस्त आणि स्वयंसेवेची आवड स्वतःला लावावी लागेल. तुम्ही इतरांवर अवलंबून असले तर बऱ्याचशा गोष्टीमध्ये तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात. आपण कामाच्या ठिकाणी आपलं बॅलन्स अप्रोच असला पाहिजे, संतुलित कार्यवर्तन असलं पाहिजे. कोणाचाही पक्ष न घेता अपक्षपातीपणा, निष्पक्षपातीपणा, बॅलन्स अप्रोच हा जर असेल, नीतिमूल्यांची किमान जोपासना जरी आपण जर केली तरी आपला इमोशनल वेलनेस हा आपण चांगला राखू शकतो. स्वतःच्या क्षमतांची ओळख करून प्रभावी संवाद कौशल्य विकसित करणे, इतरांसोबत आंतरपारस्परिक संबंध विकसित करण्यासाठी त्याचा उपयोग करणे, आपली जीवनशैली आरामदायक सहजासहजी होईल यासाठी सकारात्मक दृष्टिकोन जागवणे, अशा अनुषंगाचे अशा वेगळ्या प्रकारचे कौशल्य आपल्याला वाढवले पाहिजेत. ज्या दृष्टिकोनातून आपल्याला आपली भावनिक बुद्धिमत्ता सुद्धा वाढवता येऊ शकते. आणि ही जर वाढवली तर मग आपण सामाजिक कार्यामध्ये सुद्धा अग्रेसर होऊ शकतो. आपल्यामध्ये प्रतिकारी वर्तनाचा अभाव आपोआप आपल्याला दिसून येईल. आपण रिॲक्शन देण्याच्या ऐवजी रिस्पॉन्डंट बनाल. रिॲक्शन देणार नाही कुठल्याही गोष्टीवर, त्याला समजून घेणार आणि त्यावर रिस्पॉन्ड देणार. आणि त्यामुळे तुमची एक वेगळी भूमिका लोकांना कळायला लागेल. आनंदी समाजाची आठवण तुम्हाला सातत्याने होईल आणि तुम्ही समाजाला मदत करण्यासाठी सातत्याने प्रभावित होणार, अग्रेसित होणार. मित्र आणि परिवारामध्ये तुमची भूमिका सहकार्याची असेल. मित्रत्व आणि सामाजिक जाणीवेची ओळख झाल्यामुळे तुम्ही समाज कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेणार आणि मला काहीतरी द्यायचं आहे या भूमिकेतून तुम्ही समाज कार्यामध्ये स्वतःला वाहून घेणार. ही भूमिका निर्माण करायची असेल तर तुम्हाला सोशल हेल्थवर काम करायला पाहिजे. व्यक्तिगत आणि सामाजिक कार्याची तुम्हाला विलगता करता आली पाहिजे. समाजाप्रती आपल्या योग्य भूमिकेची ओळख तुम्हाला करता आली पाहिजे. नाहीतर मी फक्त माझं आयुष्य आणि माझा परिवार आणि माझंच सगळं काही आणि बाकी समाजाशी मला काही देणं घेणं नाही, या भूमिकेतून तुमचं जीवन तुम्ही परमोच्च करू शकत नाही. निरंतर आनंद आणि समाधान तुम्हाला कधीच मिळणार नाही. हे सगळं आपल्याला वयाच्या 50-60वी गाठल्यानंतर लक्षात येते, परंतु तेव्हा वेळ गेलेला असतो. आणि म्हणून आत्तापासून याची सवय सुरुवात करायला पाहिजे. आणि हे जर आपण केलं तर संवाद चांगल्या प्रकारे साधणे, एकमेकांवर विश्वास निर्माण करणे आणि मतमतांतरे टाळून योग्य व्यवस्थापन कौशल्य आपण स्वतःमध्ये विकसित करू शकतो, ज्याचा फायदा आपल्याला कामाच्या ठिकाणी उत्तम प्रकारे काम करण्यासाठी होतो. आणि अशा प्रकारे सामाजिक कौशल्य सुद्धा आपण जीवनामध्ये विकसित केलं पाहिजे. आणि यानंतर शेवटचा टप्पा तो म्हणजे ऊर्जा संवर्धन किंवा एन्व्हायरमेंटल हेल्थ चांगली राखणे. पर्यावरणीय क्षमता, पर्यावरणीय वातावरण जे आहे वेलनेस हा आपल्या जीवनामध्ये आणायचा असेल
तर वस्तूच्या पुनर्वापराची माहिती करून पुनर्वापर करायला शिकणे, निसर्गाच्या निर्भेळ आनंदाची अनुभूती घेणे, त्यासाठी निसर्गाचं संरक्षण मी केलं पाहिजे. निसर्गाचं मी अभिन्न अंग आहे. निसर्गामधून मिळणाऱ्या साधन संपत्तीची परिसीमा आहे, त्याचं जतन केलं पाहिजे मी, त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. हवा, पाणी आणि जमिनीचं प्रदूषण टाळण्याची वृत्ती माझ्यामध्ये असली पाहिजे. आणि हे माझ्या हातून निरंतर कसं घडेल, माझ्या जीवनामध्ये जास्त प्रमाणामध्ये मी या गोष्टीवर कसं लक्ष पुरवू शकेल, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी माझ्या हातून प्रयत्नांची पराकाष्ठा कशी होईल, यावर आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. आपण सर्व फॉरेस्ट कर्मचारी असल्यामुळे आपल्याला पर्यावरणीय हेल्थ सांभाळण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं काम करायला आपल्याला मिळत आहे. अनेक प्रसंगी आपण आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करता आहात. देशाचं संपूर्ण जंगल सांभाळणे याची महत्वपूर्ण धुरा आपल्यावर आहे आणि खरोखर मला अभिमान आहे की आपण अशा फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये चांगल्या कामासाठी, पर्यावरणासाठी काम करतात आणि या माध्यमातून आपण या ठिकाणी आपला काम फॉरेस्ट डिपार्टमेंटसाठी करतात. आपला आवडीनुसार तुम्ही हे काम निवडलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी कामाचा वेळ आणि सुट्टी याचा संतुलनाचा ताळमेळ तुम्ही राखला पाहिजे. आपल्याला सहज झेपेल असं वातावरण आपल्याला निर्माण कसं करता येईल यासाठी प्रयत्नरत राहिलं पाहिजे. इतरांसोबत सहकार्याच्या भावनेने कामकाज केलं पाहिजे आणि यासाठी खऱ्या अर्थाने तुमचं जे प्रशिक्षण या ठिकाणी 2 दिवसामध्ये झालं, या सगळ्यांचा वापर आता तुम्ही निश्चितपणे करणार आहे हे मला माहिती आहे. आणि यातून तुम्ही तुमच्या दररोजच्या कामाप्रती समाधानी बनणार, तुमच्या कौशल्यामध्ये आणि ज्ञानामध्ये वृद्धी होईल, तुमचा दृष्टिकोन सकारात्मक बनेल आणि खऱ्या अर्थाने मग तुमची ध्येय निश्चिती तुम्हाला स्पष्ट कळेल की माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे आणि त्याच्यासाठी मी प्रयत्नरत राहणार आहे. आणि ते काय आहे तर निरंतर आनंद आणि निरंतर समाधान हे मला मिळालं पाहिजे. यासाठी मला माझं जीवन परिपूर्ण करायचं आहे आणि हे अंतिम उद्दिष्ट गाठण्यासाठी या 8 फॅक्टरवर, या अष्टांगांवर मी काम करणार आहे. हा नियम आपण आपल्या जीवनामध्ये अंमल करावा. यासाठी अतिशय भरपूर अजून आणखीन वाचन आणि याच्यावर भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला बोलता येतील, परंतु आपण सगळ्यांनी हे सगळ्या प्रकारचे वेलनेस फॅक्टर जाणून घेतले. हे वेलनेस फॅक्टर म्हणजे आपल्या जीवनाचे हिलिंग फॅक्टर आहेत. आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सगळं जे काही इम्बॅलन्स आहे त्याला जागेवर आणायचं असेल तर ह्या 8 फॅक्टरवर तुम्ही काम करा. तुमचं जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होऊ शकेल आणि मग तुम्हाला परिपूर्णतेसाठी हे 5 प्रश्न तुम्हाला सगळ्यात शेवटी मला सांगायचे आहेत. हे प्रश्न स्वतःला विचारा की व्हॉट इज माय स्ट्रॅटेजी टुवर्ड्स लाईफ. जीवनाप्रती, जीवन जगण्यासाठी, परिपूर्ण जीवनासाठी माझी स्वतःची काय स्ट्रॅटेजी आहे. मग तुमच्या लक्षात येईल की बा मी कोणते बदल माझ्या जीवनशैलीमध्ये केले पाहिजे, कोणत्या जीवन कौशल्यामध्ये मी वीक आहे आणि कोणत्या जीवन कौशल्यासाठी मी स्वतःला प्रगत केलं पाहिजे. त्यानंतर हाऊ डू आय बाय. फायनान्शियल वेलनेस आणि एन्व्हायरमेंटल वेलनेस साधायचा असेल तर हा प्रश्न तुम्हाला विचारला पाहिजे की मी कोणत्या गोष्टी खरेदी करतो, कशासाठी खरेदी करतो, त्याची खरंच गरज आहे का, पर्यावरण संरक्षण मी करतो आहे का, माझी ऐपत आहे का, फायनान्शियल स्टॅबिलिटी मी लक्षात घेतली आहे का, आणि मगच कोणत्या गोष्टी खरेदी करा. या अर्थाने तुमचं जीवन कौशल्य तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. तिसरा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे, हाऊ डू आय कंट्रोल. तुमचा इमोशनल इंटेलिजन्स, तुमचा इंटेलेक्च्युअल वेलनेस, स्पिरिच्युअल वेलनेस आणि सोशल वेलनेस, हे 4 वेलनेस तुम्हाला जागेवर आणायचे असतील तर स्वतःला प्रश्न विचारा की मी स्वतःला कसं नियंत्रित करतो, किती भावभावनांचं नियंत्रण माझ्यावर आहे, की भावभावनांमध्ये मी चुकीचे निर्णय घेतो, किंवा स्पिरिच्युअल वेलनेस माझ्यामध्ये नसल्यामुळे मी एका विशिष्ट जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही आहे. चैतन्याची जी ऊर्जा माझ्या जीवनामध्ये वाहते आहे त्याच्यामुळे उत्साह आणि आनंदाचं फिलिंग मला मिळत नाही आहे, बिकॉज आय एम वीक इन स्पिरिच्युअल वेलनेस. कारण की मी माझ्या बुद्धिमत्तेला वाढवलं नाही, मी माझा सोशल वेलनेस वाढवला नाही. आणि हे वाढवायचं असेल, त्याची आठवण करून घ्यायची असेल तर स्वतःला प्रश्न विचारा, हाऊ डू आय कंट्रोल. मी माझ्या जीवनाला कसं नियंत्रित करतो आहे, त्याची उत्तरे शोधा आणि त्यावर काम करायला लागा. चौथा प्रश्न विचारला पाहिजे मग, तो म्हणजे मला हे जर कळलं असतील, मला हे अष्टांग कळले असतील तर मग हाऊ डू आय ऑप्टिमाइज. किती पद्धतीने मी कोणत्या अंगावर काम करणार, कोणतं अंग माझं स्ट्रॉंग आहे, कोणतं मला वेलनेस वाढवला पाहिजे, कोणत्यासाठी किती काम केलं पाहिजे, माझ्याकडे उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीचा कशा चांगल्या प्रकारे मी उपयोग करू शकतो, माझ्याकडे असलेला वेळ, माझ्याकडे असलेला पैसे, माझ्याकडे असलेलं कौशल्य, माझ्याकडे असलेलं ज्ञान, याचा सांगोपांग विचार करून जीवन वृद्धीसाठी याचा उपयोग करणे, निरंतर आनंद आणि निरंतर समाधानासाठी मी याचा उपयोग कसा करू शकतो, अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील हाऊ डू आय ऑप्टिमाइज असा प्रश्न विचारला तर. आणि मग शेवटी खऱ्या अर्थाने मी ह्या 4 प्रश्नांच्या उत्तरावर काम करतो आहे का,
हे जाणून घ्यायचं असेल तर मग तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे, हाऊ आय एम परफॉर्मिंग. खऱ्या अर्थाने मी माझं जीवन कसं जगतो आहे, खऱ्या अर्थाने मी तिकडे माझा सामाजिक वेलनेस, सोशल वेलनेस वाढवतो आहे का, फायनान्शियल वेलनेसवर मी काम करतो आहे का, स्पिरिच्युअल वेलनेस खऱ्या अर्थाने मला समजला आहे का, किती काम करणार आहे मी त्याच्यावर. आणि अशा प्रकारे हे 5 प्रश्न आपण जर विचारले तर आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी आवश्यक असलेल्या जीवन कौशल्यांवर आपलं लक्ष खेचल्या जाईल आणि त्यासाठी काम करण्याची एक वृत्ती आपल्यामध्ये जागृत होईल. त्यावर आपण काम करायला सुरुवात केल्यास खऱ्या अर्थाने तुम्ही जीवन परिपूर्ण करू शकाल, जीवनाचा आनंद तुम्ही खऱ्या अर्थाने घेऊ शकाल. जीवन जगण्याचा जो अंतिम उद्दिष्ट आहे ते तुम्हाला खऱ्या अर्थाने जाणून घेता येईल. आणि त्याकरता आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी ऐकलं. प्रादेशिक वनउत्त कार्यालय तुमचं ट्रेनिंग सेंटर या आपल्या बहाळे सरांनी, सुरजे सरांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि आपल्यासोबत मी संवाद साधू शकलो. आपण सर्वांनी मला अतिशय शांतपणे या ठिकाणी जीवन कौशल्य विकास याबद्दल ऐकून घेतलं. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार सर. प्रशिक्षणार्थींना या व्याख्यानात काही प्रश्न विचारायचे असेल तर कृपया 1-2 मिनिटात आपण प्रश्न विचारा. प्रशिक्षणार्थींना आवाज येतो ना माझा ऐकायला? यस सर. मला वाटते आपले काही प्रश्न जरी नसतील तरी आपले कदाचित अनुभव शेअर करायचे असतील आपल्याला, जे आपण या ठिकाणी चर्चा केली त्याबद्दलचा काही शेअरिंग असेल तर आपण हँड रेज करू शकता. तुम्हाला अनम्यूट करता येईल आम्हाला आणि तुम्ही या ठिकाणी आपलं मत ठेवू शकता. आणि यासाठीचे प्रशिक्षण आहे तर निश्चितपणे आपल्यापैकी काही लोक या ठिकाणी शेअरिंग ठेवतील आपलं, असं मला वाटते. आपलं मत या ठिकाणी व्यक्त करतील. मला आपल्याला एक सांगायचं आहे की अशा प्रकारचे अनेक वेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये मी जोडलेलो असतो आणि त्याच्या माध्यमातून बरेचसे आता हे ऑनलाईन कार्यक्रम सुरू झाल्यापासून असे अनेक विचारांचे ऑनलाईन कार्यक्रम हे माझ्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल असतात. त्यासाठी प्रवीण खांडवे या नावाचं तुम्ही युट्यूब चॅनल जर सर्च केलं तर माझ्या चॅनलला जर आपण भेट दिली तर आपल्या लक्षात येईल की अशा विविध विषयांचं एक चांगल्या प्रकारचं माहिती देणारं चॅनल तुम्हाला, अशा प्रकारचे माहितीचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळतील. आणि माझ्या जीवनाचं जे अंतिम उद्दिष्ट आहे, जे आनंदी आणि समाधानी जीवन, हे तर आता होतेच आहे. मी निरंतर आनंद, निरंतर समाधान मिळवण्यासाठी जे काही काम करतोय त्याच्यापेक्षा आणखीन एक वेगळं जीवनाचं उद्दिष्ट माझ्यासाठी स्वतःच ठरवलं आहे, जे माझ्यासाठी सेकंडरी उद्देश आहे. ते म्हणजे स्वतःला सिद्ध करा. माझं थीमच आहे, मी सगळ्यांना सांगत असतो की स्वतःला सिद्ध करा पहिल्यांदा. आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जीवन कौशल्य विकास आपण हे आज या ठिकाणी ऐकून घेतलं. तर पुनश्च आपले एकदा बरेच जण या ठिकाणी चॅटबॉक्स मध्ये धन्यवाद देत आहेत. परंतु आम्हाला अपेक्षा आहे की आपलं या ठिकाणी पार्टिसिपंट्स म्हणून आपण मत शेअर केलं पाहिजे, जेणेकरून प्रशिक्षणाचे आयोजक, प्रशिक्षणाचे ट्रेनर जे आहेत यांना सुद्धा एक वेगळं समाधान मिळते की आपण जे काही या ठिकाणी इंटरॅक्शन केली त्याच्याबद्दल काहीतरी लोकांपर्यंत पोहोचलं आणि लोकांनी आपल्यापर्यंत काहीतरी पोहोचवलं. तर आपण हँड रेज करावा आणि एखादं मत व्यक्त करावं असं आपली अपेक्षा आहे. गोपाल कोरे सर, धन्यवाद आपला फीडबॅक दिल्याबद्दल. आपण तर सुरजू सर, मला वाटते लोकांचे प्रश्न नाही आहे. नाही सर. सर शेवटी मी या जीवन कौशल्य विकास या विषयामध्ये आपण परिचय देताना खरं म्हणजे आपण इंजिनिअरिंग आपलं शिक्षण झालेलं आहे, पण एकंदरीत याच्यातून आपण सर्वांगाने विकास कसा असावा हे आपलं आमच्या समोर तरी इंदानिका प्रशिक्षणार्थी समोर एक चांगलं उदाहरण आहे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मानवी जीवनात वाचनाचा काय फायदा हा आपण स्वानुभवावरून जो सांगितला तो खरंच फार उपयुक्त असा मुद्दा आपण आपल्या याच्यातून व्याख्यानातून मांडलेला आहे.
जीवनात विविध कौशल्ये परिपूर्ण करण्याकरता कोणती कौशल्य आवश्यक आहेत व त्याचे अवलंबन कसे करायचे, किंवा जीवनात अंतिम उद्दिष्ट काय असायला पाहिजे, ह्या बाबी आपण स्पष्ट केल्या. त्या अनुषंगाने जीवनात चांगले कौशल्य विकसित करण्यासाठी का गरज आहे आणि निर्मळ आनंद आणि निरंतर समाधान किंवा आनंद मिळवण्याकरता कौशल्य विकास करणे व ती 8 प्रकारची कौशल्य आहेत, ही आपण ती कौशल्य सांगितली. त्यानंतर आपण चांगले आध्यात्मिक आरोग्य, चांगले आर्थिक आरोग्य, बौद्धिक आरोग्य, भावनिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, ऊर्जा संवर्धन किंवा पर्यावरण क्षमता आणि व्यावसायिक आरोग्य, ही अशी त्याची उदाहरणं आणि त्याचं महत्व आपण विशद केलं. आणि शेवटी आपण जे 5 प्रश्न विचारले ते अत्यंत महत्वाचे आहे, की ही 5 प्रश्न जर आपण स्वतःला जर विचारले तर भरकटलेलं मन किंवा अस्ताव्यस्त जीवन झालेलं आपलं जीवन एखाद्याचं, तर ते निश्चित या 5 प्रश्न स्वतःला विचारलं आणि आजचा क्लास जर ऐकला तर त्याच्या आयुष्यामध्ये निश्चित हा बदल होईल, अशी ही तुमच्या या आजच्या व्याख्यानातून एक आम्हाला चांगला संदेश मिळाला. आपण सर हा आजचं सेशन खूप चांगलं प्रभावी ठरलं, योग्य झालं, त्याबद्दल मी मुख्य वनसंरक्षक वनवृत्त अमरावती आणि चिखलदरा वन प्रशिक्षण संस्था तर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू. सरांच्या व्याख्यानाची मी फीडबॅक लिंक सोबत व्हॉट्सअपवर ग्रुपवर शेअर केलेली आहे. प्रशिक्षणार्थींना विनंती आहे की त्यांनी ही लिंक ओपन करून त्यामध्ये माहिती भरून पुन्हा सबमिट करायची आहे. आणि त्याचप्रमाणे आतापर्यंत तुम्हाला 7 लिंक पाठवण्यात आलेल्या, त्या 7च्या 7 लिंक आपण पूर्ण भराल अशी मी अपेक्षा करतो. या प्रसरणात आपल्याला काही अडचणी असतील तर कृपया आपण विचारा. प्रशिक्षणार्थी तुमच्याकडून काही रिप्लाय आहे का? आवाज येतो का प्रशिक्षणार्थींना माझा? काय झालं? येतोय व्यवस्थित. हा, लिंक मिळाला का व्हॉट्सअपवर? आवाज येतोय का? काही अडचणी आहेत का या सेशन मध्ये? 2 दिवसाच्या प्रशिक्षण सादरीकरणामध्ये काही अडचणी आहेत का तुम्हाला, कोणाला? किंवा फीडबॅक फॉर्म भरण्यामध्ये अडचणी आहेत का? आवाज येतोय का? कोरे साहेब, आवाज येतो का माझा? काही प्रॉब्लेम असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. ठीक आहे, तुमच्या काही अडचणी असे गृहीत धरतो आणि पुढचं सेशन आपण किती वाजता? 4:15 वाजता सुरू करतोय आपण पुढचं सेशन. धन्यवाद. आता मी लिव्ह करतो आणि परत 4:15 वाजता आपण रुजू.